उपस्थित रसिक श्रोते हो, मनोरंजन मंडळाची ही 48वी व्याख्यानमाला आहे. मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमाला 48वे वर्ष. आजचा विषय आहे AI चे अद्भुत विश्व. आजचे व्याख्याते माननीय श्री अतुल कहाते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक कंपन्यांमध्ये काम करण्याचा तसेच या क्षेत्रातील विविध अभ्यासक्रम शिकवण्याचा 25 वर्षापेक्षा त्यांना जास्त अनुभव आहे. सध्या CDAC पुणे येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाविषयीचे अभ्यासक्रम ते शिकवित असतात. BSc स्टॅटिस्टिक नंतर ते MBA, सिटेल, अमेरिकन एक्सप्रेस, डायचे बँक, L&T, इन्फोटेक, आयफ्लेक्स सोल्युशन्स, आता ते ओरॅकल्स झालेलं आहे, आणि RIA ॲडवायझरी इथे विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळलेल्या आहेत. ओरॅकलमध्ये तंत्रज्ञान विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेक आव्हानात्मक तंत्रज्ञानविषयक प्रकल्पाची उभारणी, हाताळणी अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, सिंगापूर इथे काम करण्याचा त्यांना मोठा अनुभव आहे. CDAC, सिम्बायसिस तसेच पुणे विद्यापीठ येथील अनेक कॉलेजमध्ये व्हिजिटिंग लेक्चरर्स म्हणून त्यांनी 25 वर्षे त्यांना अनुभव आहे. इंग्रजीमध्ये 30, मराठीमध्ये 50 संगणक क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच प्रोफेशनलसाठी नेटवर्क सिक्युरिटी, वेब टेक्नॉलॉजी, ऑपरेटिंग सिस्टीम्स, डेटाबेस मॅनेजमेंट, डेटा कम्युनिकेशन, C++ अशा अनेक पाठ्यपुस्तकांचे लिखाण. त्यामध्ये काही पुस्तके भारतातल्या तसेच काही परदेशमधल्या जवळपास 50 विद्यापीठामध्ये पाठ्यपुस्तक म्हणून वापरले जातात. काही पुस्तकांचा चीनी भाषेमध्ये अनुवाद झालेला आहे. क्रिप्टोग्राफी अँड नेटवर्क सिक्युरिटी या पुस्तकांच्या 1.5 लाखाहून अधिक प्रतींची विक्री झालेली आहे. मराठीमध्ये इतिहास, अर्थशास्त्र, वैद्यकशास्त्र, राजकारण, विज्ञान, तंत्रज्ञान, चरित्र, क्रिकेट अशा वेगवेगळ्या विषयावरची त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. मराठी साहित्य परिषदेचा ग्रंथकार पुरस्कार त्यांना 2 वेळा मिळालेला आहे. महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार तोही त्यांना मिळालेला आहे. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघटनेचा उत्तम ग्रंथ निर्मिती पुरस्कार तोही त्यांना मिळालेला आहे. संगणक क्षेत्रामधल्या कामासाठी इंद्रधनू महाराष्ट्र टाइम्स पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया अवॉर्ड फॉर IT एज्युकेशन ॲड लिटरसी, इंदिरा एक्सलन्स अवॉर्ड, सर्व्हिस एक्सलन्स अवॉर्ड, GR फाउंडेशनचा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. अनेक मान्यवर वर्तमानपत्रामध्ये नियमित लेखन तसेच सगळ्या मराठी TV चॅनल्सवर अनेक कार्यक्रम, क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये स्कोरर आणि आकडेवारी तज्ज्ञ म्हणून काम करण्याचा अनुभव तसेच महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा सल्लागार समितीचे ते सदस्य आहेत. त्यांची काही पुस्तकं आहेत ते मी वाचतो आणि मला मुद्दाम असं सांगायचं आहे की इथं जे कॉलेजमध्ये जी मुलं जातात किंवा सुट्टीचे वर्ग असतात त्याच्यामध्ये ह्या अतुल कहाते, अच्युत गोडबोले यांची पुस्तकं जरूर वाचावीत. ती वाचल्यानंतर त्यांच्यामध्ये नक्कीच काहीतरी बदल होईल की आपण काय शिकतो, आपण काय करायला पाहिजे, कुठंपर्यंत जायला पाहिजे, जगामध्ये काय बदल व्हायला पाहिजेत याची पूर्ण परिभाषा त्यांना कळू शकते. आणि नक्कीच ते अभ्यासपूर्ण अशी पुस्तकं आहेत. त्याच्यामध्ये वॉरन बफे आहे, स्टीव्ह जॉब्स आहे, युद्धखोर अमेरिका, ॲलन ट्युरिंग, गुलाम, इंटरनेट वापरातील धोके टाळा, तंत्रज्ञानाचा ओव्हरलोड, बिटकॉईन, आभासी चलन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रमानव, बोर्डरूम, पॅलेस्टाईन, इस्राईल, गरिबीचे अर्थकारण, चची भाषा, गुगल, ॲमेझॉन, पैसा, AI चे तुफान, जॅक वर्कनेट इत्यादी अनेक पुस्तकं आहेत. त्यांनी विशेष म्हणजे इम्रान खानवरतीसुद्धा त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. प्ले बॉय टू PM म्हणजे खेळाडूपासून पंतप्रधानापर्यंत त्यांची जी वाटचाल आहे ती त्याच्यामध्ये त्यांनी हे केलेले आहे.
आणि आत्ता मी बोलता बोलता बोललो हे वाचता असता की त्याच्यामध्ये बोर्डरूम नावाचं एक पुस्तक आहे. सहज अशी चर्चा चाललेली होती क्वालिटी म्हणजे काय आहे. आणि त्या क्वालिटीमध्ये पिझ्झा बर्गर जो आहे ते मॅकडोनाल्ड जी कंपनी आहे, रेस्टॉरंट्स जे आहे अमेरिकेचं, ते पुण्यामध्ये पण आहे, ते कोल्हापूरमध्ये पण आहे. पण तो जो पिझ्झा बर्गर आहे त्याची साईज, त्याची चव, त्याचं वेट आणि त्याच्यावरती 197 जे तीळ आहेत ते तिथेही तेवढेच आहेत, पुण्यातही तेवढेच आहेत आणि कोल्हापूरमध्ये आहे. अशी चर्चा करताना आम्ही एका उद्योजकांच्या समोर ही चर्चा चालली होती. त्या उद्योजकांनी अचानक प्रश्न विचारला की त्याच्यावरचे तीळ तुम्ही मोजला आहे काय? म्हटलं आम्ही मोजलेलं नाही आहेत. म्हटलं पण हे इतकं डिटेल म्हटलं एका पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे बोर्डरूम. अतुल कहाते आणि अच्युत गोडबोले यांचं ते पुस्तक आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी, तांबे सर मी मुद्दाम तुम्हाला सांगतो, हे पुस्तक खरोखर प्रत्येक विद्यार्थ्यानं वाचलंच पाहिजे की जगामध्ये काय काय कंपन्या होतात. 200, 450 वर्ष त्या कंपन्या अजूनही आहेत. त्या अस्तित्वात आल्या कशा? आम्ही जीन पॅन्ट अगदी मिरवून घालतो, पण ते जीन पॅन्टचं प्रोडक्शन ते झालं कसं, ते उत्पन्न कसं झालं, त्याच्या जर स्टोरी वाचल्या तर मग आम्ही खोळ्यातच निघणारे आहेत. अशी परिस्थिती आहे. पण खरोखर त्यांनी जरूर वाचावं. तर त्या उद्योगपतीने काय त्यांना वाटलं कुणास ठाऊक, ते मोजला का तीळ? म्हटलं आम्ही काय मोजलेलं नाही आहेत. म्हटलं 1 महिना 1.5 महिना गेला असेल. त्या उद्योगपतीनं आम्हाला 250 पुस्तकं विकत घेऊन पाठवली. हे प्रत्येक उद्योजकाने इचलकरंजीमधल्या वाचलंच पाहिजे. मग तो टेक्स्टाईलवाला असू दे, इंजिनिअरिंगमधला असू दे, हे पुस्तक आहे. आणि जरूर तुम्ही ते पुस्तक वाचा की बोर्डरूम नावाचं पुस्तक आहे. अतुल कहाते यांनी ते लिहिलेलं आहे. धन्यवाद. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा आयोजकांचे मनापासून आभार मानतो. आणि तुम्ही सगळे इथे उपस्थित राहिलात आणि खरं म्हणजे बराच उशीर झाला आहे, पण तरी तुम्ही थांबलायत, तर त्याबद्दल आधी तुमचेही आभार मानतो. हा जो विषय आर्टिफिशियल इंटेलिजन्स तो आता आपल्या इतक्या जवळ येऊन ठेपलेला आहे. आणि कदाचित आपण असं म्हणू शकतो की आता जो असा विषय झालेला आहे की आपली इच्छा असू दे किंवा नसू दे, आपली आता त्यापासून सुटका नाही आहे. हे आपण पहिली गोष्ट मला वाटतं समजून घेतली पाहिजे. म्हणजे आपण प्रत्यक्ष जरी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर थेटपणे केला किंवा केला नाही, तरी कुठल्या ना कुठल्या मार्गाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AI हे आपल्या आयुष्यावर आता इथून पुढे परिणाम करणार, यात काही शंका नाही आहे. तर सुरुवातीला थोडक्यात हे तंत्रज्ञान मुळात आलं कुठून आणि ते चालतं कसं, अगदी सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेमध्ये असं थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. आणि मग त्याचे परिणाम आणि भविष्यात काय होऊ शकेल याकडे आपण वळू. तर मुळात AIची संकल्पना ही समजून घेण्यासाठी अतिशय सोपी आहे की माणूस नेमका शिकतो कसा आणि माणूस विचार करतो कसा, आणि माणसाच्या मेंदूमध्ये आपण म्हणतो एक बुद्धी नावाची गोष्ट आपण म्हणतो, ती निर्माण कशी होते. आणि समजा हे आपल्याला समजत असेल तर याच धर्तीवर आपण हे यंत्रांना का शिकवू शकत नाही, अशा विचारातनं ही खरी सुरुवात झाली. आणि त्याची सुरुवात आपण शोधत गेलो तर पार अगदी म्हणजे न्यूटनचे समकालीन जे होते लिबनिझ त्यांच्यापासूनही होऊ शकते. पण अलीकडच्या काळातली त्याची सुरुवात आपण बघितली तर साधारण 1950च्या दशकामध्ये पहिल्यांदा AI या विषयाबद्दल चर्चा सुरू झाली. आणि त्याचे जनक म्हणजे AI या विषयाचे जनक मानले जातात तर ते ब्रिटिश गणितज्ञ ॲलन ट्युरिंग हे मानले जातात. तर ॲलन ट्युरिंगनी 1950 साली पहिल्यांदा अशी संकल्पना मांडली की ज्याप्रमाणे माणूस विचार करतो, माणूस शिकतो, माणूस आपण म्हणतो की बुद्धिमान आहे, तर तशा प्रकारे आपण यंत्रसुद्धा बुद्धिमान करू शकू का. आणि या विचारातनं या AI विषयाची सुरुवात झाली. आणि त्यासाठी ट्युरिंग म्हणाले की एक आपण अशी चाचणी घेऊया की समजा हा आता हे इथे व्यासपीठ आहे आणि क्षणभर आपण असं समजू की या व्यासपीठाच्या समोर एक असा पडदा आहे. त्यामुळे व्यासपीठावर नेमकं कोण आहे हे प्रेक्षकात बसलेल्या कोणाला काही समजत नाही आहे. पण व्यासपीठावर 2 अशी टेबलं किंवा खुर्च्या असतील आणि एकावर माणूस असेल आणि दुसऱ्यावर यंत्र असेल म्हणजे संगणक. आणि त्यापैकी
कोण माणूस आहे आणि कोण संगणक आहे हे समोरच्यांना माहीत नसेल आणि समोरचे लोक नुसते प्रश्न विचारतील, त्यात एकाच प्रश्नाची उत्तरं हे दोघंही देतील. म्हणजे आता यंत्र काही बोलू शकत नाही, तर यंत्रामधनं काहीतरी टाईप होईल आणि ते आपण वाचून दाखवू समजा. तर या सगळ्या एक 7-8 प्रश्नांनंतर समोर बसलेले प्रेक्षक सांगू शकतील का की इकडचं जे आहे, कोणी डावीकडचं जे बसलेलं आहे, तर ते बसलेलं जे कोणी स्वरूप आपण म्हणू तर तो माणूस आहे आणि इकडचा संगणक आहे किंवा यंत्र आहे किंवा उलटं आहे. हे जर का आपण सांगू शकलो तर याचा अर्थ मानवी बुद्धिमत्ता आणि यंत्रातली बुद्धिमत्ता याच्यामध्ये फरक आहे. पण समजा आपण हे सांगू शकलो नाही की कोण डावीकडे आणि कोण उजवीकडे, तर याचा अर्थ मानवी बुद्धिमत्ता आणि यंत्रामधली बुद्धिमत्ता ही सर्वसाधारणपणे एकच पातळीची आहे. आणि असं जर का झालं तर त्यावेळेला आपण असं म्हणू की मानवी बुद्धिमत्ता आणि यंत्राची बुद्धिमत्ता यात फरक उरलेला नाही. तर हा निकष किंवा ही चाचणी आपण जर का वापरली तर आपल्याला कदाचित भविष्यामध्ये ही चाचणी घेता येईल असं ते म्हणाले. दुर्दैवाने ट्युरिंग खूप अल्पायुषी होते, ते लवकर त्यांचं निधन झालं. त्यानंतर 1950च्या दशकामध्ये आपल्याला कदाचित आता हे आश्चर्य वाटेल, मगाशी मी जेव्हा होगाडे सरसुद्धा म्हणाले आणि नंतरही उल्लेख झाला की या व्याख्यानमालेचं हे 48वं वर्ष आहे. आपल्याला कदाचित हे ऐकून धक्का बसेल की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं सुद्धा हे 17वं वर्ष आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की AI आत्ता आलं आहे, आपण आत्ता AIचं ऐकतो आहे सगळं, पण AI गेली 70 वर्ष अस्तित्वात आहे. पण गेल्या काही वर्षांमध्येच ते एवढं का प्रकाशात आलं तर त्याबद्दल पण मी बोलीन. पण सगळ्यात पहिल्यांदा 1956 साली अमेरिकेत डार्टमाउथ नावाचं गाव आहे, तर तिथे AIची एक कॉन्फरन्स भरली होती. म्हणजे त्यावेळेला सुद्धा लोक कृत्रिमपणे यंत्रांना बुद्धिमान कसं करता येईल या विचाराने पछाडलेले होते. आणि काही लोक एकत्र आले, त्यातले काही लोक तर खूप भयंकर हुशार होते. म्हणजे त्यांना कम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत त्यांनी केलेली कामगिरी जी आहे त्याच्यात उदाहरणार्थ एक क्लॉड शॅनन नावाचा माणूस होऊन गेला. त्यांनी खूप कम्प्युटरशी संबंधित किंवा कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आपण म्हणतो त्यामधल्या खूप मूलभूत गोष्टी शॅनननी मांडल्या होत्या. तर असे काही लोक तिथे एकत्र झाले आणि त्यांनी पहिल्यांदा आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाच्या गोष्टीची संकल्पना मांडली. ती संकल्पना कशी होती तर आपण यंत्रांना शिकवायचं कसं, यंत्रांना हुशार बनवायचं कसं, तर त्यासाठी आपण एकामागोमाग एक असे नियम लिहित जायचे आणि ते नियम त्या यंत्रांना द्यायचे. म्हणजे उदाहरणार्थ समजा आपण म्हटलं की एखाद्या यंत्राने समोर त्याला समजा आपण एक चित्र दाखवलं तर त्या चित्रातला प्राणी कसा ओळखला पाहिजे. तर समजा तो प्राणी आता कुत्रा आहे, तर कुत्र्याची सगळी जी वैशिष्ट्ये असतील आणि कुत्र्याच्या शरीरापासून त्याचा आकार, त्याचे डोळे, जे काय शेपटी, या सगळ्याबद्दलचे जे नियम आपण म्हणू ते नियम आपण सरळ लिहायचे आणि ते नियम त्या संगणकाला शिकवायचे. मग समोर दाखवलेल्या चित्रानुसार तो जसा टिक मार्क केल्यासारखं तो जाईल की या नियमात हे बसते काय, या नियमात बसते का, असं करत 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 शेवटी तो सांगेल की समोर दिसलेला प्राणी म्हणजे कुत्रा. अशी ही या लोकांची समजूत होती की अशा मार्गाने आपण संगणकाला शिकवलं पाहिजे. आणि ही AIची पहिली आपण ज्याला म्हणू एक प्रकारची अशी पार्श्वभूमी किंवा पहिली पिढी होती. त्याच काळामध्ये म्हणजे 1950च्याच दशकामध्ये अमेरिकेमध्येच दुसरा एक माणूस होता, त्याचं नाव फ्रँक रोझेनब्लॅट असं होतं. आणि या रोझेनब्लॅटनी त्या काळामध्ये एक यंत्र, म्हणजे अक्षरशः यंत्र, नुसती संकल्पना नव्हे, सॉफ्टवेअर नव्हे, हार्डवेअर यंत्र तयार केलं आणि त्या यंत्राला त्यांनी नाव दिलं परसेप्ट्रॉन. तर परसेप्ट्रॉन म्हणजे काय तर माणसाला जशा संवेदना असतात, इंग्रजीमध्ये आपण त्याला परसेप्शन्स असं म्हणतो. परसेप्शन्स म्हणजे आपल्याला ऐकू येतं, आपल्याला दिसतं, आपल्याला चव जाणवते, आपल्याला स्पर्श कळतो. तर हा रोझेनब्लॅट काय म्हणाला की अशा प्रकारे माणसाला जशा संवेदना जाणवतात आणि त्यानुसार माणूस कृती करतो, अशा प्रकारचं यंत्र मी बनवू शकतो. आणि ते यंत्र त्यांनी तयारसुद्धा केलं आणि त्या यंत्राला त्यांनी परसेप्ट्रॉन असं नाव दिलं. हे यंत्र काय करू शकत होतं तर त्याला समजा तुम्ही त्रिकोण, चौकोन असे काही आकार दाखवले तर खूप कष्ट घेतल्यानंतर तो हा त्रिकोण आहे किंवा हा चौकोन आहे अशा प्रकारचे तो निकाल फक्त सांगू शकत होता. तरी काळाच्या मानाने ते खूपच पुढचं होतं. आता याची जी मांडणी होती या रोझेनब्लॅटची, ही मांडणी आणि मूळ AI विषयी ज्यांनी जी परिषद भरवलेली होती त्यांची मांडणी याच्यामध्ये खूप फरक होता. म्हणजे AIची परिषद भरवणारा जो गट होता
त्या गटाचं म्हणणं असं होतं की संगणकाला तुम्ही कृत्रिमरित्या बुद्धिमान करत असाल तर तुम्हाला सगळे नियम घालून दिले पाहिजेत तुम्ही. आणि हा जो रोझेनब्लॅट होता तो म्हणत होता हे असं शक्य नाही आहे. आणि याचं कारण असं, आणि हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर रोझेनब्लॅटचं म्हणणं असं होतं की माणूस हा असा नियमबद्ध प्रकारे शिकत नाही कुठलीही गोष्ट. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या घरात समजा एखादं लहान मूल आता जन्मलं किंवा आपण कुठेही लहान मूल बघितलं, ते लहान मूल सगळ्या गोष्टी, सगळ्या वस्तू वगैरे कसं ओळखायला लागतं. म्हणजे आपण काही त्याला अशी नियमांची यादी घालून देत नाही की बघ आता याची उंची इतकी इतकी आहे, याला 4 पाय आहे, त्याला हे म्हणून हा कुत्रा, असं काही 100-200 नियम वाच आणि हा कुत्रा असं नसतं. तर तो सहजपणे कुठेतरी कुत्रा बघतो किंवा मांजर बघतो, मग आपण म्हणतो की ते बघ मनीमाऊ मांजर, आणि 10-15 वेळेला कदाचित त्याने ते मांजर बघितलं की पुढच्या वेळेला तो म्हणतोय मांजर. म्हणजे आपण काय असे नियम काही घालून त्याला देत नाही की असं असं असेल तर मांजर. मग माणूस नेमका शिकतो कसा, हा प्रश्न पुन्हा पडला. मग रोझेनब्लॅट म्हणत होता की तुम्ही असे नियम घालून काही माणूस जर का शिकत नसेल तर यंत्राला तुम्ही तसं त्याला कसं शिकवणार अशाच पद्धतीने. आणि तसं शिकवलं तर त्याला आपण काही कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणणार नाही, कारण माणसासारखी बुद्धिमत्ता त्याच्यात थोडीच आलेली आहे असे नियम जर का तुम्ही घालून दिलेले. आता या रोझेनब्लॅटची पंचायत अशी झाली की त्यांनी जे यंत्र तयार केलेलं होतं तर त्याची क्षमता खूप मर्यादित होती. म्हणजे जगामधले जे सगळे प्रश्न मानवी बुद्धिमत्ता सोडवू शकते तसे प्रश्न सोडवण्याची क्षमता या रोझेनब्लॅटनी तयार केलेल्या यंत्रामध्ये नव्हती. आणि त्यामुळे त्याचे जे विरोधक होते, म्हणजे मूळ गट जो होता, जे म्हणत होते की नियम घालून तुम्ही शिकवलं पाहिजे संगणकाला, ते खूप वरचढ ठरले. आणि दुर्दैवाने ते रोझेनब्लॅटचं सुद्धा अगदी लवकरच निधन झालं आणि त्यामुळे त्याची सगळी संकल्पना मागे पडली. मग आता AI चं जग हे तसं 1956 साली जरी चालू झालं तरी त्याची वाटचाल एवढ्या मंद गतीने का झाली, तर त्याची काही कारणं होती. पहिलं कारण मुख्य जे असं होतं की हे जे AI च्या क्षेत्रामध्ये तेव्हा प्रस्थापित समजले जात होते लोक, जे म्हणत होते की सगळ्या गोष्टी तुम्ही नियमांमध्ये बसवून संगणकाला शिकवल्या पाहिजेत, यांचं प्रस्थ खूप वाढलं. आणि ते पुढची अनेक दशकं सगळं जग, जे काय AI चं मर्यादित जग होतं ते मान्य करत गेलं. त्यातनं एक संकल्पना निघाली आणि ती थोडीशी समजून घेण्यासारखी आहे. त्याला म्हणतात एक्सपर्ट सिस्टम. तरी एक्सपर्ट सिस्टीम म्हणजे काय होती, तर हे लोक काय म्हणाले की तुम्ही AI ला ठराविक विषयांमधले तज्ज्ञ बनवा. तज्ज्ञ बनवा म्हणजे काय, तर आता उदाहरणार्थ AI त्या काळच्या AI ला तुम्हाला डॉक्टरांसारखं AI कडनं काम करून घ्यायचं आहे. समजा एखादी वैद्यकीय चाचणी, आपण जातो रक्त तपासायला जातो, आपल्याला काहीतरी आजार आहे का किंवा काहीतरी आपली तब्येत बिघडली, डॉक्टर म्हणतात रक्त तपासून घ्या. आता रक्त तपासण्याची चाचणी समजा माणसाच्या ऐवजी या यंत्रांनी केली तर काय होईल, तर त्याच्यासाठी डॉक्टर सर्वसाधारणपणे आपलं रक्त काढल्यानंतर जे तपासतात आणि त्याच्या ज्या चाचण्या करतात त्यासाठी पुन्हा आपण काही नियम बसवू शकू का. म्हणजे उदाहरणार्थ रक्ताचा रंग लाल आहे का थोडासा असा काळपट झालेला आहे, मग त्याचं उत्तर हो किंवा नाही या दोनपैकी काहीतरी असेल. समजा ते उत्तर हो असेल तर मग पुढचा प्रश्न की रक्ताचा तुमचा आपण ज्याला म्हणू जाडी किंवा थिकनेस, रक्त पातळ आहे का मध्यम आहे का घट्ट आहे, त्याच्यातलं जे उत्तर असेल त्याच्यातनं पुढचा प्रश्न, त्याच्यातनं पुढचा प्रश्न, असं करत 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 शेवटपर्यंत ज्या मार्गाने तुम्ही याल त्या मार्गाच्या शेवटी तुम्हाला रक्ताचा आजार झालेला आहे किंवा नाही हे ते यंत्र सांगेल. असं साधारण त्याचं स्वरूप होतं. आता प्रश्न यातनं असा आला की असे किती नियम तुम्ही जगातल्या किती गोष्टींसाठी तयार करणार. म्हणजे रक्ताची एक चाचणी याच्यासाठी एवढं प्रचंड तुम्हाला काम करावं लागतं आहे, पुन्हा त्याच्यामध्ये उद्या काही बदल झाले ते नियम पुन्हा बदलावे लागतील, आणि अशा जगातल्या किती अगणित गोष्टी आहेत, म्हणजे अशा कुठल्या गोष्टींसाठी तुम्ही किती नियम बनवणार, असा प्रश्न त्यातनं निर्माण झाला. आणि लोक पुन्हा म्हणायला लागले हे AI करतात त्याच्यात काहीही दम नाही आहे आणि हे सगळं विसरून जा. असं करून AI पुन्हा मागे पडलं. या सगळ्या कामामध्ये जो मूळ मगाशी ज्याचा उल्लेख मी केला रोझेनब्लॅट, त्यांनी जे यंत्र निर्माण केलेलं होतं परसेप्ट्रॉन, ते मागे पडलं. पण मी म्हणेन कदाचित आपल्या सुदैवानी आपण म्हणूया यामध्ये एक माणूस सातत्याने त्या मूळ रोझेनब्लॅटच्या संकल्पनेचा पाठपुरावा करत होता आणि त्या माणसाचं नाव म्हणजे जेफ्री हिंटन. या जेफ्री हिंटनना 2 वर्षांपूर्वी AI साठीचा नोबेल पुरस्कार मिळाला. म्हणजे आत्तापर्यंत नोबेल पारितोषिक आपल्याला माहीत असेल हे विज्ञान
आणि काही ठराविक शाखांव्यतिरिक्त इतर कुठल्याही शाखांसाठी दिलं जात नाही. म्हणजे नोबेल पारितोषिक हे गणितासाठी सुद्धा दिलं जात नाही. आता गणित हा केवढा मूलभूत विषय आहे, पण त्याच्यासाठी सुद्धा नोबेल पारितोषिक नसतं. हिंटनना AI साठी नोबेल पारितोषिक दिलं, म्हणजे विचार करा त्यांची कामगिरी काय असेल. पण आता AI असा नोबेल पारितोषिकांच्या यादीमध्ये गटच नाही आहे, मग काय करायचं? मग त्यांना भौतिकशास्त्रामधलं नोबेल पारितोषिक AI साठी दिलं, कारण त्यांनी त्यातल्या काही संकल्पना भौतिकशास्त्रामध्ये मांडल्या होत्या. आता हे हिंटननी काय केलं, आणि हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, ज्यांना कोणाला AI या विषयात थोडासा सुद्धा रस आहे त्यांनी हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. हिंटन यांचा दावा काय होता आणि आजसुद्धा तो काय आहे, तर मानवी मेंदू नेमका शिकतो कसा, त्यांचा भयंकर या विषयात अभ्यास होता. आणि त्यांनी असा साधारणपणे याविषयीचा तर्क मांडला की माणूस जेव्हा शिकतो तर त्यावेळेला माणसाच्या मेंदूमध्ये खूप अशा सूक्ष्म, म्हणजे अणूच्या किंवा अणूपेक्षा कमी आकाराच्या पेशी असतात. त्या पेशींना आपण न्यूरॉन्स असं म्हणतो. आता हे न्यूरॉन्स जे असतात किंवा या पेशी असतात, या अक्षरशः कोट्यावधीच्या घरात आपल्या मेंदूमध्ये असतात. जेव्हा आपण कुठलीही गोष्ट शिकतो तर त्यावेळेला आपल्या नकळत होतं हे सगळं, पण आपल्या मेंदूमध्ये ठराविक पेशी जागृत होतात. म्हणजे समजा आपण एक नवीन काहीतरी गणित शिकतोय, तर गणितासाठी, गणित असं नव्हे पण नवीन विषय विषयासाठीच्या पेशी वेगळ्या असतात. आणि दुसरं आपण काहीतरी समजा वाहन चालवायला शिकतोय, तर वाहन चालवण्यासाठीच्या पेशी वेगळ्या असतात पुन्हा. म्हणजे ही मेंदूची किमया आहे. किंवा आपण चालताना, नुसतं लहान मूल चालताना शिकतं त्यासाठीच्या पेशी वेगळ्या असतात. म्हणजे या सगळ्या पेशी अशा वेगवेगळ्या असतात. आणि जसजशी आपण एखादी गोष्ट करत जातो तसतशा ठराविक पेशी त्याच्या पुढच्या पेशींना असे संदेश पाठवत जातात. आणि ते संदेश पाठवत गेल्यामुळे आपल्या मेंदूमध्ये एखादी गोष्ट पक्की बसते. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो एखादा माणूस किंवा एखादी स्त्री गाणं शिकतोय किंवा शिकतीये, म्हणजे काय, तर गाणं शिकत असतानाच्या सगळ्या गोष्टी असतील, रागांपासून, नियमांपासून, सूर म्हणजे काय, ताल म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी मेंदूमध्ये पक्क्या बसण्यासाठी न्यूरॉन्स एकमेकांशी संदेश वहन करत असतात. आणि ते जितक्या जास्त वेळेला होईल तितकं ते आपल्या मेंदूमध्ये पक्कं बसतं. आपल्याला सुद्धा हे जाणवत असतं. काही गोष्टी आपल्याला पटकन आठवतात आणि काही गोष्टी आठवत नाहीत. याचं कारण काय आहे की आपण ज्या गोष्टींचा खूप सराव केलेला असेल किंवा ज्या गोष्टी आपल्याला मनापासून आवडतात त्या गोष्टींसाठी न्यूरॉन्सची जाळी आपल्या मेंदूमध्ये पक्की झालेली असतात आणि त्यामुळे आपल्याला ते पटकन आठवतं. पण ज्या गोष्टींमध्ये आपल्याला फारसा रस नसतो किंवा एखादी गोष्ट कधीतरीच घडते ते आपल्याला आठवत नाही. का, तर ती न्यूरॉन्समध्ये एकदा कधीतरी ते गेलेलं असतं पण ते विसरलेलं असतं. आता हिंटन असं म्हणाले की अशा प्रकारचे कृत्रिम न्यूरॉन्स जर आपण संगणकांमध्ये तयार केले तर, आता हे न्यूरॉन्स म्हणजे काही जैविक न्यूरॉन्स नव्हेत, संगणकामध्ये न्यूरॉन्स म्हणजे काय, ते सॉफ्टवेअर, शेवटी प्रोग्रॅम. पण अशी न्यूरॉन्ससारखी सॉफ्टवेअरची रचना. आणि त्यामधली दुसरी गंमत अशी की आता आपण कुठलीही गोष्ट जेव्हा शिकतो त्यावेळेला आपण काय पहिल्यांदाच त्याच्यात पारंगत होत नाही. आता कुठलाही विषय घ्या, समजा शाळेमध्ये असताना आपण गणित शिकतो, काहीतरी आपण मूळ संकल्पना थोड्याशा समजून घेतो, एखादं गणित सोडवायला जातो आणि ते कुठेतरी चुकतं. ते चुकल्यानंतर आपण ते दुरुस्त कसं करतो, तर हिंटन म्हणाले की याच्यासाठी बहुधा आपल्या मेंदूमध्ये असं होत असलं पाहिजे की समजा आता एका न्यूरॉन्सच्या फळीमधनं सगळे सिग्नल्स किंवा संदेश जाऊन आपण ते गणित सोडवलं, आता ते चुकलं तर उलट मार्गाने न्यूरॉन्समधनं प्रवास करत सगळ्या चुका दुरुस्त करत आपण पहिल्या न्यूरॉनपर्यंत येऊ आणि पुन्हा शेवटी जाऊ आणि तपासून बघू की ते बरोबर आहे का नाही. आणि असं करत आपलं ते गणित पक्कं होतं. आता हे आपल्याला जर का संगणकांमध्ये बसवता आलं तर माणूस ज्या प्रकारे शिकतो, कसा शिकतो हे अजून आपल्याला कळलेलंच नाही. पण साधारण जर अशा प्रकारे माणूस शिकत असेल तर हीच रचना आपण संगणकांमध्ये का नाही तयार करायची. आणि या ध्येयाने ते झपाटले होते. आणि सगळे AI मधले त्यावेळेचे जे कोणी तज्ज्ञ होते हे साधारण 1980च्या दशकापासून चालू होतं. 30 वर्ष इतर सगळे लोक त्यांना हाणून पाडत होते. ते म्हणाले हे असलं काहीही होणं शक्य नाही आहे. जर का संगणकांना आपल्याला कृत्रिमपणे बुद्धिमान बनवायचं असेल तर नियम घालून देणं याच्या पलीकडे दुसरा मार्ग नाही आहे. आणि हिंटन जवळपास एकटे लढत होते. ते म्हणत होते नाही, माणूस काय असं नियमबद्धरित्या शिकत नसतो. आणि मग एक कलाटणी देणारं असं एक संशोधन त्या काळात झालं. त्यासाठी त्या 2
जीवशास्त्राच्या अभ्यासकांना नोबेल पारितोषिकसुद्धा मिळालं. तर त्यांनी हे दाखवून दिलं की आता उदाहरणार्थ मगाशी मी म्हटलं की एखादं लहान मूल मांजर म्हणजे काय हे कसं शिकतं. त्यांनी याचा खूप अभ्यास केला की आपल्या डोळ्यामधून आपल्याला नेमकं काय दिसतं आणि ते आपल्या मेंदूपर्यंत कसं जातं. तर त्यांचं संशोधन थक्क करणार होतं. हे संशोधक काय म्हणाले की जेव्हा आपण म्हणतो की हे अमुक अमुक प्राणी म्हणजे मांजर, तर त्यावेळेला आपल्या डोळ्यामधनं मांजराचं दृश्य जे मेंदूकडे जातं आकलन करण्यासाठी, तर ते कसं जातं, तर त्यासाठी मेंदूमध्ये कुठल्याही दृश्याच्या आपल्याला जे काही दिसतं त्या दृश्यामधल्या फक्त उभ्या रेषा, जे काही उभं त्याच्यात दिसत असेल त्या टिपण्यासाठीचे वेगळे न्यूरॉन्स असतात, आडव्या रेषा टिपण्यासाठी वेगळे न्यूरॉन्स असतात, त्यामधल्या वेगवेगळ्या छटा टिपण्यासाठी वेगळे न्यूरॉन्स, रंगांसाठी वेगळे न्यूरॉन्स, आकारासाठी वेगळे न्यूरॉन्स, हे सगळं आपल्या मेंदूमध्ये असतं. आणि म्हणून आपण त्याला मांजर म्हणतो. म्हणजे मांजर म्हणजे असं काही एक दृश्य बघितलं आणि ते आपल्या डोक्यात फिट बसलं असं नसतं. त्याचे आपला मेंदू वेगवेगळे भाग पाडतो आणि त्या सगळ्या भागांचा अर्थ लावून हे समजा आपल्याला एकत्रितपणे दिसलं तर मांजर असं आपण म्हणतो. मग हिंटन म्हणाले आता बघा, जर का मानवी मेंदूसुद्धा अशाच प्रकारे कुठली गोष्ट शिकत असेल, आता हे सिद्ध झालं आहे, तर आपण हे संगणकामध्ये का भरू नये. आणि म्हणून त्यांनी यासाठीचे प्रयोग चालू केले. आता आजचं AI हे एवढं शक्तिशाली का आहे यामागे मी म्हणेन या 3 गोष्टी आहेत. एक म्हणजे हिंटन यांनी हे केलेले अथक प्रयोग, आणि त्यांनी सांगितलं की मानवी मेंदू ज्याप्रमाणे शिकतो त्याप्रमाणेच आपण संगणकाला शिकवलं पाहिजे. त्याचं तांत्रिक भाषेमधलं नाव म्हणजे न्यूरल नेटवर्क. म्हणजे जसं मानवी मेंदूमध्ये पेशींचं जाळं असतं तसं संगणकांमध्ये न्यूरॉन्सचं जाळं तयार करणं, न्यूरल नेटवर्क, असा एक जवळपास विडाच हिंडन यांनी उचलला होता. दुसरी याच्यामधली गोष्ट काय झाली की समजा आपल्याला AIला शिकवायचं असेल तर नियम बनवून बनवून लोक थकले होते आणि या नियमांमधनं काही सिद्ध होणार नाही किंवा साध्य होणार नाही हे लक्षात आलं होतं. मग दुसरी गोष्ट काय तर AIला शिकण्यासाठी, म्हणजे आता पुन्हा आपण त्याच मुद्द्याकडे येतो की एखादं लहान मूल जेव्हा कुठली गोष्ट शिकतं पहिल्यांदा तर ते कशामुळे शिकतं. तर त्याला आता समजा आपण मगाचंच मांजरीचं उदाहरण घेतलं, एक 5 वेळेला 10 वेळेला त्यांनी मांजर बघितली, आपण दरवेळेला म्हणालो मांजर मांजर मांजर, तर त्याच्या डोक्यात हे ठसत जातं की असं काहीतरी दिसलं म्हणजे मांजर. आणि हे असं काहीतरी म्हणजे काय तर मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याचा मेंदूमध्ये अर्थ कसा पाडत जायचं हे त्या शास्त्रज्ञांनी सांगितलेलं होतं. मग एक मूळची चीनी असलेली पण अमेरिकेमध्ये दाखल झालेली एक तरुणी होती, तिचं नाव 55 ली असं होतं. तर ही जी तरुणी होती तर ही काय म्हणाली की समजा आपल्याला मोठ्या प्रमाणावर संगणकांना शिकवायचं असेल तर आपल्याकडे खूप डेटा पाहिजे. म्हणजे आपण कुठली गोष्ट उदाहरणार्थ कशी शिकतो तर जर का आपल्याला खूप उदाहरणं मिळाली तर आपण जास्त चांगलं शिकतो. कुठलंही चित्र आपण 100 वेळेला बघितलं तर 101 वेळेला आपण ओळखू शकतो. मग हेच आपण संगणकांच्या बाबतीत केलं पाहिजे. मग तिने असा जगामधली सगळी गुगलवरची वगैरे छायाचित्र घेऊन त्याचा एक मोठाच्या मोठा डेटाबेस तयार करायचा आणि तो डेटाबेस संगणकांना पुरवायचा, असा एक मोठा प्रकल्प तिने चालू केला. आता हा महाभयंकर कटकटीचा असा प्रकल्प होता. कारण कल्पना करा, म्हणजे मोटारी कार्स त्याची समजा जगभरामध्ये आपल्याला गुगल किंवा इतर सगळ्या ठिकाणी समजा 1,00,000 चित्र मिळाली, त्या प्रत्येक चित्राला आता लेबल लावणं भाग होतं. म्हणजे काय की हे चित्र म्हणजेच कार, नुसतेच कार नव्हे, पुन्हा त्या कारचं मॉडेल कुठलं किंवा त्या कारची कंपनी कुठली, हा सगळा मजकूर प्रत्येक चित्रासाठी भरायचा. मग आता हे काम कोण करणार. मग तिने ती नंतर महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होती, मग तिच्या काही विद्यार्थ्यांनी तिला मदत करायला सुरुवात केली. पण तिच्या लक्षात आलं की या वेगाने समजा आपण हे चित्र आणि ते नेमकं काय आहे असं लिहित गेलो तर ते करायला जवळपास आपल्याला 100 वर्ष लागतील. म्हणजे आपलंच आयुष्य तोपर्यंत नसेल, त्यामुळे तो प्रकल्प होणारच नाही. म्हणून तिने इंटरनेटवर मग लोकांना आवाहन केलं की मला याच्यामध्ये कोणी या कामात मदत करणार असेल तर मी तुम्हाला पैसे द्यायलाही तयार आहे. लोकांनी मग हे काम चालू केलं की कोणीतरी 1000 चित्र घेतली आणि त्या 1000 चित्रामधलं नेमकं ते काय आहे. आता समजा त्या चित्रामध्ये दिसतंय काहीतरी माणूस, तर माणूस, समजा काहीतरी बाटली दिसत असेल बाटली, पुन्हा त्या बाटलीचा आकार, अशी माहिती लिहून त्या डेटाबेसमध्ये भरायला सुरुवात केली. आणि हा
एक अतिशय म्हणजे कुठून काय संशोधन होईल आपण सांगू शकत नाही, पण AIच्या संशोधनामध्ये हा डेटाबेस अतिशय महत्त्वाचा ठरला. इतिहासामध्ये तो खूप महत्त्वाचा मानला जातो. त्याला इमेज नेट असं नाव पडलं. तर हे इमेज नेट नावाचं इंटरनेटवर जो हा जो डेटाबेस आहे त्याच्यामध्ये 1,40,00,000 छायाचित्र आहेत आणि त्याच्या प्रत्येक छायाचित्राला त्यांनी ते लेबल लावलं आहे, म्हणजे हे छायाचित्र नेमकं काय आहे. तर त्या फाय लीचं म्हणणं असं होतं की समजा हा डेटाबेस तुम्ही संगणकाला पुरवलात, बाकी काही सांगू नका, त्याला चित्र दाखवा आणि त्या चित्रामध्ये काय आहे एवढं सांगा, त्याचा तो यातनं शिकेल असा तिचा दावा होता. आणि हिंटन यांच्या म्हणण्याशी पुन्हा हे मिळतं जुळतं असं म्हणणं होतं. आता यामध्ये तिसरी अडचण अशी होती की समजा हे करायचं असेल तर त्यासाठी म्हणजे थोडक्यात आपण असा विचार करू की संगणकाला आपण एक एक चित्र दाखवतोय. आता दाखवतोय म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे की संगणकामध्ये उदाहरणार्थ स्कॅनरसारखी यंत्रणा असते. म्हणजे तुम्ही कुठलंही चित्र दाखवलं तर त्याला ते समजू शकतं की त्याच्यात काय आहे, पण त्याचा अर्थ काय आहे हे पण आपण आता त्याला सांगायचं. म्हणजे चित्र आणि त्याचा अर्थ किंवा चित्र आणि चित्रात काय आहे हे आपण त्याला सांगायचं. मग असं समजा तुम्हाला 1,40,00,000 छायाचित्रांसाठी करायचं असेल तर त्यासाठी तो संगणक किती वेळ घेईल. तर त्यांनी जेव्हा अंदाज काढला तर हे काम समजा तुम्ही अगदी त्या काळच्या सुपर कम्प्युटरला जरी दिलं तरी त्याला नुसतं हे शिकायला एक चित्र बघून त्याचं नाव काय आहे हे साठवायला किंवा त्याचा अर्थ काढायला कमीत कमी काही डझन वर्ष लागली असती अशी त्यांची अडचण होती. मग ही यातली तिसरी अडचण होती AIमधली. म्हणजे एक तर काय, हे न्यूरल नेटवर्क म्हणजे थोडक्यात शिकत जायचं, चुका सुधारायच्या, पुन्हा शिकायचं, सुधारायच्या, ही संकल्पना जेफ्री हिंटननी मांडलेली. दुसरी संकल्पना या फाय लीचा डेटाबेस घ्यायचा आणि त्या डेटाबेसमधनं संगणकाला शिकवायचं आणि त्यानंतर मग संगणकाला पुन्हा विचारायचं नवीन चित्र दाखवून की आता हे कोणी सांग, तर तो आधीच्या छायाचित्रांवरून ओळखू शकतोस का हे बघायचं. तिसरी अडचण जी होती की संगणकाला इतक्या वेगाने आपण शिकवणार कसं, कारण संगणकाचा वेगच तेवढा नव्हता. आणि ही अडचण दूर करणारी आणखीन एक तिसरी कंपनी, कदाचित तुमच्यापैकी काही जणांनी नाव ऐकलं असेल त्याचं, त्या कंपनीचं नाव NVIDIA. तर ही NVIDIA नावाची जी कंपनी आहे, तर या NVIDIA कंपनीने काय केलं, तिचा जो मुख्य प्रवर्तक किंवा ज्याला आपण फाउंडिंग मेंबर म्हणतो किंवा फाउंडरच, तर त्याचं नाव जेन्सन हुआंग असं आहे. आणि हा जेन्सन हुआंग म्हणजे अभूतपूर्व असा माणूस आहे. म्हणजे मी माझ्या आयुष्यात ज्या मोठ्या मोठ्या लोकांच्या मुलाखती CEOंच्या वगैरे ऐकलेल्या आहेत, असा माणूसच मी बघितलेला नाही आहे. म्हणजे त्याची काही वाक्य, काही विधानं चक्रावून सोडणार आहेत. म्हणजे तो म्हणतो की त्या NVIDIA कंपनीने एवढं यश कसं मिळवलं. त्या NVIDIA कंपनीचं आपण ज्याला बाजार मूल्य म्हणू, बाजार मूल्य किंवा एकूण मार्केट कॅप ज्याला म्हणतात, हे बाजार मूल्य आता भारत तर सोडाच, पण भारतासारख्या 2-3 देशांच्या एकूण उत्पादना इतकं GDP आपण ज्याला म्हणतो, त्या 2-3 देशांचं GDP आपण एकत्र केलं तर या NVIDIAची एकट्या कंपनीचं बाजार मूल्य तेवढं आहे. म्हणजे एवढी ही मोठी कंपनी आता. तर या NVIDIA कंपनीच्या जेन्सन हुआंगचं म्हणणं काय, म्हणजे त्याला एकदा कोणीतरी मुलाखतीत विचारलं की तुमची कंपनी एवढी यशस्वी कशी झाली, तर तो म्हणतो की वी वर्क ॲट द स्पीड ऑफ लाईट. आणि तो खरं म्हणतो. हे स्पीड ऑफ लाईट म्हणजे हे विनोदाने म्हटलेलं नाही आहे. म्हणजे स्पीड ऑफ लाईटनी आपण काहीच करू शकत नाही, आपल्याला कल्पना आहे. पण त्याचा थोडक्यात दावा असा आहे की इतर लोक जो विचार करतात किंवा इतर लोकांचा जो कामाचा वेग आहे त्याच्या कैक पट वेगाने आम्ही काम करत असतो. आणि एकदा कोणीतरी त्याला विचारलं की त्याच्या कंपनीमधल्याच कोणीतरी की आत्ता आपल्याला आणखीन एक नवीन, त्याच्या डोक्यात काहीतरी सारख्या अशा कल्पना येत असतात, तर कोणीतरी विचारलं की आता हे कसं आपण साध्य करणार. तर तो हुआंग थंडपणे म्हणतो, नाव वर्क फास्टर दॅन स्पीड ऑफ लाईट. म्हणजे हे असे लोक आहेत, याच्यामुळे हे आपल्यासमोर आलं आहे. तर या हुआंगच्या NVIDIA कंपनीने काय केलं, तर आपल्या सर्वसामान्य लोकांच्या संगणकामधले किंवा लॅपटॉपमधले ज्याला आपण मेंदू म्हणतो, ज्याच्या जोरावर सगळं काम चालतं, त्याला आपण सेंट्रल प्रोसेसिंग युनिट किंवा CPU म्हणतो. CPU शब्द आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलेला असेल. म्हणजे जी चिप असते त्याच्यामध्ये संगणकाचं सगळं काम चालतं. म्हणजे संगणकामध्ये कुठलं तरी गणित सोडवायचं असेल, संगणकाला कुठलाही निर्णय घ्यायचा असेल, ते सगळं ते CPU करतो. आता या CPU भयंकर ताकदवान असतो. CPU अतिशय क्लिष्ट गणितं वगैरे सोडवू शकतो.
पण या सी पी यूमधली मुख्य अडचण काय असते, तो एका वेळेला एकच काम करू शकतो. म्हणजे ज्याला आपण मल्टीटास्किंग म्हणतो. म्हणजे एकाच वेळेला तुम्हाला 1000 गणितं सोडवून दे किंवा एकाच वेळेला तुम्हाला 1,00,000 काहीतरी गुणाकार करून दे, हे त्या सी पी यूला जमत नाही. सी पी यू असा एकामागोमाग एक अशी कितीही कामं करू शकतो, पण एकाच वेळेला ही कामं करू शकत नाही. आणि या आता ए आयच्या तंत्रज्ञानामधली मुख्य अडचण काय होती, ती हीच होती की एका वेळेला संगणकाला तुम्ही अशी हजारो लाखो चित्र दाखवून प्रशिक्षित करू शकता का? त्या वेगाने जर का तुम्ही ते करू शकलात तरच त्याचं काम त्या वेगाने होईल, आणि ते होऊ शकलं नाही तर ए आय कधीच पुढे जाऊ शकणार नाही. अशा वेळेला ही एनव्हिडिया कंपनी पुढे आली आणि त्यांनी या सी पी यूवर एक दुसरा मार्ग काढला, त्याला जी पी यू असं म्हणतात, ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट. तर त्यांनी ही जी पी यू नावाची चिप तयार केली. या जी पी यूमुळे काय झालं की ए आयचा जो सगळं शिकण्याचा, संगणकांना शिकवण्याचा जो मंद वेग होता, तो मंद वेग एकदम 1,00,000 पटीने जवळपास वाढला आणि धडाधड संगणक आता शिकायला लागले. आणि या 3 गोष्टी ए आयसाठी अतिशय महत्त्वाच्या ठरल्या. म्हणजे जेफ्री हिंटनचं न्यूरल नेटवर्क, त्या 5 लीनी तयार केलेला इमेजनेट डेटाबेस आणि एनव्हिडिया कंपनीचं जी पी यू, या 3 गोष्टी साधारण 2010च्या सुमाराला एकत्र आल्या जवळपास. आणि गेल्या त्या काळापासनं खरं जे घडलं ते 2012 साली, ते पण मी सांगतो. तर 2012 ते आत्ता म्हणजे गेल्या 14 वर्षांमध्ये साधारण ए आयमध्ये जे झालेलं आहे ते अक्षरशः मानवाच्या इतिहासामध्ये झालेलं नाही आहे. आणि ते का झालं याकडे आता मी वळतो. तर या 5 लीनी जो इमेजनेट नावाचा डेटाबेस तयार केलेला होता, तर मग एक त्यातनं अशी कल्पना निघाली की आता बरेच लोक जगभरात ए आयवर काहीतरी वेगवेगळं काम करत आहेत त्यावेळेला, म्हणजे 2010 सालची गोष्ट. तर त्यांनी आपापले जे सॉफ्टवेअर असतील ते सॉफ्टवेअर घेऊन यावेत, एक वार्षिक स्पर्धा भरवायची आणि त्या इमेजनेटमधली वेगळी नवीन कुठली तरी चित्र शोधून दाखवायची. शोधून म्हणण्यापेक्षा या चित्रात काय आहे हे सांगायचं. तर असं किती अचूकपणे ते सांगू शकतील अशी ती स्पर्धा होती. 2010-2011 अशी 2 वर्ष ती स्पर्धा झाली आणि अथक प्रयत्न करून, प्रचंड प्रयत्न करून त्यांना दिलेल्या चित्रांपैकी साधारण 75% चित्र हे लोक त्यांच्या सॉफ्टवेअरनी शोधू शकायचे. 2012 सालची जी स्पर्धा होती या इमेजनेटची, चित्र ओळखण्याची ए आय वापरून, त्या स्पर्धेमध्ये जेफ्री हिंटन स्वतः त्यांनी ठरवलं की आपण आता या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा. आणि त्यांचे 2 विद्यार्थी, कॅनडामध्ये हिंटन असायचे त्यावेळेला, तर त्यांचे 2 विद्यार्थी, एकाचं नाव इलिया सुत्स्कीवर आणि दुसऱ्याचं नाव अलेक्स क्रिझेस्की, असे 3 जणं, म्हणजे हिंटन, सुत्स्कीवर आणि क्रिझेस्की, यांनी एक ए आयवर आधारित नवीन एकदम संकल्पना लढवली. आणि त्यांनी असं म्हटलं की यावर्षी आपण हा प्रयोग करून बघूया चित्र ओळखण्यासाठी. आणि त्यांनी त्यावर्षी त्या तंत्रज्ञानाला ॲलेक्स नेट असं म्हणतात, कारण त्या तिघांपैकी एकाचं नाव ॲलेक्स होतं म्हणून ॲलेक्स नेट. तर या ॲलेक्स नेट नावाच्या न्यूरल नेटवर्कच्या जाळ्याचा थोडक्यात त्यांनी वापर केला ही चित्र ओळखण्यासाठी. आणि ज्या वेळेला त्या 2012 सालच्या नोव्हेंबर महिन्यात, मला वाटतं ते इटलीमध्ये तो निकाल जाहीर झाला, तर तो निकाल जाहीर झाला त्यावेळेला जगभरातले कुठलंही तुम्ही ए आय आणा, तुम्ही जास्तीत जास्त 75% चित्र ओळखू शकत होता त्यावेळेला. या हिंटन आणि त्यांच्या 2 विद्यार्थ्यांनी जे त्यावर्षी सादरीकरण केलं ते ऐकल्यानंतर लोकांचे डोळे अक्षरशः पांढरे पडले. म्हणजे या तिघांनी जे सॉफ्टवेअर त्या ए आयचा वापर करून केलेलं होतं, त्यांनी चित्र ओळखण्याची अचूकता एका झटक्यात 75%वरनं 85% गेली होती. आणि याच्यावर कोणाचा विश्वासच बसेना सुरुवातीला. हे लोक म्हणाले अशक्य आहे. आम्ही अक्षरशः पाव टक्का, अर्धा टक्का वाढवण्यासाठी वर्ष झुंजतो, तेव्हा कुठेतरी बारीक एक सुधारणा होते. ही 10% सुधारणा. आणि हे जेव्हा सगळ्या जगाला कळलं तेव्हा जगामध्ये अक्षरशः खळबळ माजली. आपल्याला दुर्दैवाने यातलं काही माहीत नाही आहे, कारण आपल्यापर्यंत या गोष्टी कधी येतच नाहीत. पण हे 2012 साली घडलं. 2012 साली हे घडलं की त्याबरोबर गुगल, फेसबुक, त्यावेळच्या ज्या मोठ्या कंपन्या होत्या, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन, या सगळ्या कंपन्यांचे डोळे खाडकन उघडले. म्हणजे इतके दिवस त्यांचं सगळं लक्ष हे क्लाउड कम्प्युटिंग, वेब ॲप्लिकेशन्स, मोबाईल डेव्हलपमेंट, अशा सगळ्या वेबसाईट्स या गोष्टींकडे होतं.
आणि पहिल्यांदा त्यांच्या लक्षात आलं की आता इथून पुढचं जे काय होणार आहे हे या AI मध्येच होणार आहे. आणि त्यांनी ताबडतोब या तिघांना म्हणजे हिंटन आणि त्यांचे 2 विद्यार्थी हे आपल्याकडे कसे येतील, कारण त्यांच्याकडे आता जगातलं सगळ्यात आधुनिक तंत्रज्ञान त्यांच्या मेंदूमध्ये होतं, हे आपल्या गळ्याला कसं लागेल यासाठी त्यांनी प्रयत्न चालू केले. त्याच्या आधीच चीनमध्ये एक बायडू नावाची कंपनी आहे, म्हणजे चीनमधलं गुगल थोडक्यात. या बायडू कंपनीने लगेच हिंटनशी संपर्क साधला आणि त्यांनी त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला $1 कोटी द्यायला तयार आहोत, तुम्ही ताबडतोब आमच्याकडे या. तर हिंटननी त्यांना नकार दिला आणि हिंटननी मग गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि फेसबुक पण होती त्याच्यामध्ये आणि आणखीन एक ब्रिटिश कंपनी होती डीप माइंड नावाची, त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्याला म्हणाले की आता तुम्ही बोली लावा, आम्हाला तिघांना ज्यांच्याकडे कामाला घ्यायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही बोली लावा आणि त्यात जी कंपनी बोली जिंकेल त्या कंपनीकडे आम्ही येऊ कामाला. मग ती बोली अशी वाढत गेली आणि शेवटी $4,20,00,000 या रकमेला हिंटननी म्हणजे त्यांची काही कंपनी नव्हतीच, पण त्या तिघांना त्यांनी सांगितलं की ठीक आहे आम्ही आता गुगलमध्ये रुजू होतो. म्हणजे थोडक्यात जे आत्तापर्यंत तंत्रज्ञान हिंटन जे ओरडून सांगत होते की याच जोरावर मशीन शिकू शकतं, मानवी मेंदू शिकू शकतो, तसंच यंत्र शिकू शकतं, ज्याची हेटाळणी झाली होती ते विकत घेण्यासाठी आता या कंपन्या त्यांच्या दारात उभ्या होत्या. आणि शेवटी हिंटननीच सांगितलं की ठीक आहे आपण आता लिलाव थांबवू. त्यावेळेला $4,20,00,000 या किमतीला गुगलनी ती विकत घेतली. मग हिंटन आणि त्यांचे 2 विद्यार्थी गुगलमध्ये कामाला गेले. आता गुगलमध्ये यावर आता सगळीकडेच म्हणजे AIचं खूप जोरात काम चालू झालं, कारण लोकांना लक्षात आलं की आता इथून पुढे जे काय होणार आहे ते AIमध्ये होणार आहे. मग आता गुगलमध्ये याच्यावर जेव्हा काम चालू झालं तेव्हा इतर कंपन्यांना पुन्हा प्रश्न पडला की आपण AIच्या शर्यतीत मागे पडलो तर काय. आणि त्यामुळे मग चीनमध्ये काही कंपन्यांनी कामं सुरू केली, अमेरिकेमधल्या इतर कंपन्यांनी कामं सुरू केली. यातनं जे एक मोठं काम सुरुवातीला झालं तर ते काम म्हणजे भाषेच्या स्वरूपातलं होतं. म्हणजे आत्तापर्यंत जरी आधुनिक AIचा थोडासा जन्म 2012 साली वगैरे झाला तरी एक याच्यामधली गंमत अशी होती की माणसाची जी भाषा असते ही भाषा इतकी लवचिक असते की ती संगणकाला कशी समजणार. ठीक आहे, आता संगणक चित्र चांगलं ओळखायला लागला होता, पण त्याला भाषा कशी कळणार. कारण माणसाची भाषा आपण विचार करूया इतकी गमतीशीर आहे, म्हणजे इतकी कुठली भाषा तुम्ही घ्या. म्हणजे उदाहरणार्थ आपण मराठीत म्हटलं की सुरेशने रमेशला त्याच्या वाढदिवसाबद्दल एक घड्याळ भेट दिलं. आता सुरेशनी रमेशला त्याच्या वाढदिवसाबद्दल एक घड्याळ भेट दिलं, हा वाढदिवस नेमका कुणाचा आहे, म्हणजे सुरेशचा आहे का रमेशचा आहे, त्याच्या वाढदिवसाबद्दल. आता आपल्याला हे समजतं की सुरेशनी रमेशला दिलं म्हटलं रमेशचाच वाढदिवस असणार, स्वतःच्या वाढदिवशी सुरेश रमेशला कशाला घड्याळ भेट दिली. आता हे संगणकाला कसं समजणार, विचार करा. कारण माणसाची भाषा ही इतकी लवचिक आहे, इतकी विचित्र आहे. किंवा इंग्रजीमधलं एक उदाहरण, समबडी वेंट टू अ रिव्हर बँक. रिव्हर बँक म्हणजे नदीचा किनारा, रिव्हर बँक. आणि समबडी वेंट टू अ बँक, आता कुठली बँक नेमकी. समबडी वेंट टू अ बँक टू डिपॉझिट मनी. आपल्यालाही कळेल आता नदीच्या किनारी जाऊन कोण पैसे टाकेल, म्हणजे आता नदीमध्ये वगैरे लोक पैसे टाकतात तो वेगळा, पण नदी किनारी म्हणजे नदीच्या बँकेच्या इथे जाऊन कोण पैसे कशाला टाकेल किंवा पैसे काढेल, आपल्याला हे समजतं. संगणकाला कसं समजणार. तर इतकी वर्ष संगणकाला भाषा शिकवण्यासाठीचे सगळे प्रयत्न व्यर्थ का ठरले, ते यामुळेच ठरले होते की पुन्हा लोक संगणकाला नियम शिकवायचे. पण असे नियम तुम्ही किती शिकवणार पुन्हा, आणि असे काही गोंधळ जेव्हा येतात त्यावेळेला तो कसा शिकणार, त्यातनं कसा अर्थ काढणार. तर असे सगळे जे प्रश्न होते. किंवा आणखीन एक खूप गमतीचं उदाहरण देतात या बाबतीत इंग्रजीमधलं आहे, द कॅट सॅट ऑन द मॅट अँड इट फेल डाऊन. आता इट फेल डाऊन म्हणजे कोण, मांजर पडलं का ती मॅट पडली. आता हे आपल्याला पुन्हा कळतं की मॅट कशी खाली पडेल, पण आता संगणक म्हणजे ज्याला काही कळतच नाही मुळात, आपण असं म्हणतो की संगणक बिंडोक असतो, मग त्याला कसं कळणार की मॅट खाली पडू शकत नाही पण मांजर खाली पडू शकतं.
असे सगळे भाषांमधले गोंधळ असल्यामुळे असं मानलं जायचं इतकी वर्ष की तुम्ही काहीही करा, संगणकाला भाषा समजणार नाही, भाषा समजू शकत नाही, माणसाची भाषा. आणि संगणकाला माणसाची भाषा समजू शकत नाही म्हणून तर संगणकाकडून काम करून घेण्यासाठी माणसाने काय केलं, संगणकाला समजतील आणि आपल्यालाही समजतील अशा भाषा तयार केल्या. मी उदाहरणार्थ C++, जावा, पायथन ह्या सगळे कशासाठी केले? कारण जर का आपण संगणकाला इंग्रजीमध्येच सांगू शकलो असतो तेव्हाच की हे घे बाबा, ही फाईल घे, त्या फाईलमधले सगळे रेकॉर्ड्स घे आणि त्याची बेरीज करून मला दे, असं मी त्याला इंग्रजीत सांगू शकलो असतो किंवा मराठीत सांगू शकलो असतो, तर C लँग्वेज, पायथन लँग्वेज, C++, जावा यांची काही गरजच नव्हती. त्याची गरज का पडली? कारण संगणकाला अगदी जुजबी भाषा कळते अशी आत्तापर्यंतची समजूत होती. आणि ती भाषा आपण शिकून, म्हणजे आपणच ती तयार केलेली आहे, पण त्या भाषेच्या नियमांनुसार जर आपण संगणकाला सूचना दिल्या तरच तो अंमलात आणू शकतो. आणि म्हणून एक गमतीने मी त्याला असा गर्विष्ठपणा म्हणतो, एक गर्विष्ठपणा IT वाल्यांमध्ये पसरला होता की आम्हाला येतात या भाषा, बाकीच्यांना येत नाहीत आणि त्यामुळे आपण कोणीतरी खूप खास आहोत अशी असा एक गोड गैरसमज बरीच वर्ष लोकांच्या मनात होता. आता तोही AIने कसा मोडीत काढला ते पण सांगतो. पण मुख्य अडचण ही अशी होती की संगणकाला माणसाची भाषा समजू शकायची नाही आणि त्यामुळे या सगळ्या भाषा तयार कराव्या लागल्या. मग सगळे भाषातज्ञ म्हणत होते की बघा, इतकी वर्ष हेच घडलेलं आहे आणि इथून पुढे पण हेच घडणार आहे. आणि त्याच्यावर पुन्हा, आणि हा तर खूप मूलभूत विषय आहे. म्हणजे जेफ्री हिंटन म्हणाले, माणूस भाषा कशी शिकतो आणि आपण माणसाला भाषा कशी शिकवतो हेच मुळात खूप चुकीचं आहे. म्हणजे हा तर खूप मूलभूत विषय आहे, हा AIचाही संबंध नाही याच्यामध्ये. ते म्हणाले की माणसाला भाषा, म्हणजे लहान मुलाला भाषा शिकवताना तुम्ही अगदी जुजबी शब्द शिकवा, शब्द नक्कीच शिकवले पाहिजेत, स्पेलिंग्ज इंग्रजीमध्ये शिकवले पाहिजेत आणि त्यानंतर थोडी नुसती वाक्य वापरायला सुरुवात करा. शब्द शिकवा, थोडंसं स्पेलिंगबद्दल शिकवा आणि इंग्रजीमध्ये बोलायला सुरुवात करा. इंग्रजी त्याला वाचू दे, कळत नसेल वाचू दे त्याला, आपोआप काही दिवसानंतर तो त्यातनं अर्थ काढायला लागतो की नाही बघा. आणि लोक म्हणाले काय वेड्यासारखं बोलतात, असं कसं, तुम्ही तर सगळे नियम शिकवले पाहिजेत. म्हणजे आपण इंग्रजीमध्ये तर वर्ब, नाऊन, ॲडजेक्टिव्ह, सिंग्युलर, प्लुरल हे सगळं शिकत मग शिकतो. हिंटन म्हणाले काही करायची गरज नाही आहे असा माझा दावा आहे. मग इतकी वर्ष संगणकाला भाषा शिकवण्यासाठी माणूस, म्हणजे आपण लहान मुलांना जशी भाषा शिकवतो तसे प्रयत्न झाले होते. मग आता हिंटन म्हणाले ते सोडून द्या, संगणकाला नुसतं तुम्ही इंटरनेटवरचा प्रचंड मोठा मजकूर गोळा करा, पुस्तकं, फ्री बुक्स, ई-बुक्स असतील, विकिपीडिया असेल, लेख असतील, हा सगळा मजकूर घ्या आणि तो संगणकांमध्ये नुसता भरा धडाधड एकापाठोपाठ एक, आणि त्याला त्याचा अर्थ काढायला शिकवा. म्हणजे त्याला पुन्हा ते न्यूरल नेटवर्क्समध्ये टाका आणि बघूयात आपण काय होतं. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की संगणकाला हळूहळू खरोखरच माणसाची भाषा समजायला लागली. म्हणजे आत्तापर्यंत जे अशक्य वाटत होतं की संगणकाला फक्त कडक अगदी नियम असलेलीच भाषा समजू शकते आणि त्याच्या पलीकडचं काहीही समजू शकत नाही, हा गैरसमज होता. आणि संगणकाला माणूस जशी भाषा शिकतो तशीच भाषा संगणकाला सुद्धा आता यायला लागली काही अंशी, असं हळूहळू सिद्ध व्हायला लागलं. मग आणि एक प्रसंग तर यातला इतका नाट्यमय आहे. म्हणजे मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये चॅटबॉट आपल्याला माहिती आहेत, जे आपल्याला आपण विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देतात. बँकेच्या साईट्सवर असतात, अलीकडे सगळ्याच गव्हर्नमेंट सरकारच्या साईट्सवर असतात. आपण प्रश्न विचारला की उत्तर देतात. हे चॅटबॉट सारखं सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी मायक्रोसॉफ्टमध्ये बरीच वर्ष प्रयत्न चालू होते. त्यासाठी त्यांनी भाषा तज्ज्ञांची एक टीम तयार केली होती. त्याच्यात काहीतरी 8-10 लोक होते आणि त्या भाषा तज्ज्ञांच्या टीमचं जे नेतृत्व ज्या माणसाकडे होतं, त्या माणसाला भाषा शिकवण्यामध्ये आणि भाषेचा अभ्यास करण्यामध्ये दीर्घ, म्हणजे जवळपास 30-40 वर्षांचा अनुभव तो नुसता भाषेमध्येच बुडलेला होता. अशा माणसाला त्यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये त्या भाषेच्या प्रकल्पावर काम करण्यासाठी आणलं होतं. आणि जेव्हा त्यांनी ही टीम तयार केली आणि चॅटबॉटला इंग्रजी शिकवायचे त्यांच्या परीने प्रयत्न सुरू केले, भयंकर कष्ट घेऊन तो चॅटबॉट एक शब्द, एक वाक्य असं काही महिन्यांमध्ये शिकत होता. आणि जेव्हा हिंटननी सांगितलेलं तंत्रज्ञान त्यांनी वापरलं तेव्हा पुन्हा तेव्हाची तर घटना अशी आहे की हिंटनचे विद्यार्थी तिथे गेले आणि त्यांनी त्या चॅटबॉटमध्ये न्यूरल नेटवर्क्स वगैरे यांच्या संकल्पना वापरून बदल केले
आणि त्या चॅटबॉटला माणसाची भाषा आता अशा वेगाने कळायला लागली की हा जो तिथला भाषातज्ञ होता 30-40 वर्ष अनुभव असलेला, तो अक्षरशः म्हणजे ही अतिशयोक्ती नाही, तिथलं ते स्क्रीनवरचं बघून अक्षरशः जमिनीवर कोसळला तिथल्या तिथे मायक्रोसॉफ्टच्या ऑफिसमध्ये. त्याचा विश्वासच बसेना की एवढ्या उत्तम रीतीने चॅटबॉट भाषा शिकू शकतो या नवीन तंत्रज्ञानाने. आणि काही जणांना वाटलं की त्याला हृदयविकाराचा झटका आला म्हणून त्याला डॉक्टरांकडे नेलं ॲम्ब्युलन्समधनं. नशिबाने त्याला फक्त चक्कर आली होती. पण सांगायची गोष्ट अशी की लोकांचा आता या AI विषयी विश्वास दृढ व्हायला लागला होता आणि जे काही आत्तापर्यंत अशक्य आहे ते आता शक्य आहे असं वाटायला लागलं होतं. या संदर्भातली सगळ्यात मोठी यानंतरची जी क्रांती घडली आणि त्यामुळे आज आपण जे ChatGPT वगैरे वापरतोय ते जन्माला आलं, त्या तंत्रज्ञानाला ट्रान्सफॉर्मर असं म्हणतात. आता हे ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय भानगड आहे किंवा ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, तर पुन्हा हा सगळा भाषेशी आणि आपल्या आकलनाशी संबंधित असलेला विषय आहे. एक क्षणभर विचार करा. आपण वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचतो, पुस्तक वाचतो, काही वाचतो. ते वाचत असताना आपण जे वाचत असू त्यातल्या प्रत्येक शब्दाला खूप महत्त्व देऊन आपण वाचतो का? तर आपण हे करत नाही. आपण हा विचारसुद्धा करत नाही म्हणून आपल्या लक्षात येत नाही. पण आपण वाचतो म्हणजे नेमकं काय करतो, तर त्या नकळत होतं आपल्या हे की त्यामधले जे ठराविक महत्त्वाचे शब्द असतील, महत्त्वाचे मुद्दे असतील, ते बरोबर आपण त्याच्यावर जास्त भर देतो वाचत असताना आपल्याच नकळत. आणि ज्या दुय्यम गोष्टी असतील त्या टाळतो. आणि म्हणून आपण भराभर जरी वाचत गेलो तरी आपल्याला त्याचं सार कळतं. आता हे नेमकं होतं कसं, तर त्यासाठी गुगलमधल्या काही लोकांनी ही संकल्पना मांडली. तर ते असं म्हणाले की आपण जेव्हा एखादा वाक्य, एखादा परिच्छेद, एखादं पान हे वाचत असतो त्यावेळेला आपण फक्त जे वाचतो तेवढंच वाचत नसतो, तर आपण त्याचं नकळत सार काढत असतो. आता उदाहरणार्थ मी बोलत असताना आपल्या नकळत म्हणजे हे होतं, आपल्यापैकी कोणीच माझ्या बोलण्याचा प्रत्येक शब्द ऐकून, हा विचार करा क्षणभर आत्ता ऐकत असताना, प्रत्येक शब्द ऐकून त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न तुम्ही करताय का? त्याचं उत्तर नाही असा 100% आहे. यात हे कसं होतं आपल्या मेंदूत, तर आपण साधारण एक वाक्य ऐकतोय किंवा वाक्यांचा समूह ऐकतोय आणि त्याचा अर्थ मग पटापट काढतोय. मग हे आपण जाणीवपूर्वक करतोय का? तर करत नाही आहे. हे आपल्या नकळत होतं आहे. म्हणजे आपल्या मेंदूमध्येच ही रचना आहे. मग ही रचना संगणकामध्ये समजा सुद्धा आपल्याला बसवता आली तर संगणकाचं काम आणखीन किती सोपं होईल. म्हणजे संगणकाला मगाशी जो मी प्रश्न विचारला की रमेशने सुरेशला किंवा सुरेशने रमेशला त्याच्या वाढदिवसाबद्दल घड्याळ भेट दिले, तर याच्यातलं नेमका कोणाचा वाढदिवस आहे हे त्याला कसं कळेल? कारण आता तो अख्ख्या वाक्यांचा वगैरे अर्थ लावायला लागेल, शब्दाचा अर्थ लावणार नाही. ही किमया घडवण्यासाठी गुगलमध्ये जे संशोधन झालं त्याला ट्रान्सफॉर्मर असं म्हणतात. तर ट्रान्सफॉर्मरचा अर्थ काय, तर एका वेळेला मोठ्या मोठ्या मजकुराचा अर्थ लावायचा. आणि त्याच्यामध्ये एक खरं म्हणजे भारतीय माणूससुद्धा होता, त्याचं नाव आशिष वासवानी असं होतं. तर त्या आशिष वासवानी आणि इतर 7 जणांनी हा शोध निबंध लिहिला. आणि हा शोध निबंध आत्तापर्यंतच्या इतिहासात कुठल्याही विषयावर सगळ्यात जास्त डाउनलोड झालेला शोध निबंध ठरला. गेल्या तो 8 वर्षांपूर्वी आलेला शोध निबंध. आणि या शोध निबंधामध्ये जी संकल्पना मांडली होती ती इतकी अद्भुत होती, कारण आत्तापर्यंतची एकच मर्यादा तर उरली होती, ती म्हणजे संगणकाला माणसाची भाषा अतिशय समृद्धपणे कशी कळेल. ती अडचण या ट्रान्सफॉर्मरच्या तंत्रज्ञानाने दूर झाली. आणि ती दूर झाल्यानंतर आपण सगळ्यांनी एलॉन मस्कचं नाव नक्की ऐकलं असेल. एलॉन मस्कला गुगल ही कंपनी डोळ्यात खूप खुपत होती, कारण गुगल कंपनी खूप पुढे जाते आणि गुगलमध्ये सगळंच खूप जोरात चालू आहे. आणि गुगलकडे AIचं पण आता तंत्रज्ञान आलं आहे म्हटल्यानंतर एलॉन मस्क एकदम अस्वस्थ झाला की गुगलकडे ही सगळी सत्ता एकवटली तर, कारण एलॉन मस्कला पूर्वीपासून वाटत होतं की AI हे खूप ताकदवान होणार आहे आणि जर ते सगळं गुगलकडे आलं तर ती एकाधिकारशाही होईल. म्हणून एलॉन मस्कने असं ठरवलं की आपण एक वेगळी कंपनी सुरू करूया. आणि त्यासाठी त्यांनी काही लोकांचा शोध घेतला. तर त्याच्यामध्ये त्याला एक नाव सापडलं, तर ते म्हणजे सॅम ऑल्टमन असं होतं. तर सॅम ऑल्टमननी काही कंपन्या वगैरे काढल्या होत्या, त्या फारशा काही चालल्या नाहीत, काही चालल्या. तर सॅम ऑल्टमन आणि एलॉन मस्क यांनी एकत्र येऊन एक कंपनी काढायचं ठरवलं.
पण त्यांनी असं ठरवलं सुरुवातीला की ही कंपनी नफा कमावणार नाही, म्हणजे ज्याला आपण नॉन प्रॉफिट कंपनी म्हणतो. तर AI तंत्रज्ञानाचा विकास करणे आणि ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे असा त्याचा उद्देश असेल असं त्यांनी स्वरूप ठेवलं. आणि म्हणून त्यांनी या कंपनीचं नाव ओपन AI असं ठेवलं. म्हणजे हे ओपन असेल, सगळ्यांसाठी ही खुली असेल. हे खूप चांगली स्वप्न सुरुवातीला असतात, मग त्यातली व्यावहारिकता लक्षात येते. ही कंपनी जेव्हा त्यांनी चालू केली किंवा संस्था, लगेचच त्यांच्या लक्षात आलं की हे काही प्रत्यक्षात चालणं शक्य नाही आहे. पुन्हा एलॉन मस्क हा अतिशय, म्हणजे त्याला सगळी, ज्याला आपण पॉवर हंग्री म्हणतो असा माणूस आहे. आपण बघितलं असेल तो व्हाईट हाऊसमध्ये पण जात होता, म्हणजे ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्रपती झाल्यानंतर. म्हणजे ट्रम्प राष्ट्रपती आहेत का एलॉन मस्क, कोणीही असतं तरी तेवढंच वाईट झालं असतं. म्हणजे पण असा प्रश्न पडावा अशी काही काळ परिस्थिती निर्माण झाली होती. म्हणजे तो ट्रम्प तिथे हॅट बीट घालून वगैरे बसायचा आरामात, मस्क त्या व्हाईट हाऊसमध्ये. म्हणजे हे काहीही चालतं असा प्रकार होता. तर त्या मस्कला सगळी सत्ता हवी असते आणि त्या ओपन AIमध्ये सॅम ऑल्टमननी सांगितलं की हे काही शक्य आहे. मग मस्क त्यातनं बाहेर पडला. मग आता मस्कनी जे काही थोडीफार गुंतवणूक केलेली होती म्हणून ती ओपन AI चालू होती. मग आता त्या ओपन AIचं काय होणार? तर त्यावेळेला अतिशय धूर्तपणे मायक्रोसॉफ्टनी ओळखलं की आता AI ही पुढे जाणारी, खूप वेगाने जाणारी शक्ती असणार आहे आणि गुगल त्याच्यामध्ये खूप पुढे आहे, आपण खूप मागे पडलो आहे. तर या ओपन AIच्या रूपाने आपण पुढे जाऊ असं म्हणून मायक्रोसॉफ्टनी या ओपन AI कंपनीमध्ये $10 अब्ज ओतले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जे याच्यात डेव्हलप कराल ते तंत्रज्ञान आम्ही वापरू त्याच्या मोबदल्यामध्ये. त्यामुळे आता ओपन AI पुन्हा पुढे चालू झालं. पण या ओपन AIमध्ये प्रत्यक्ष काम काय होणार? तर काम करण्यासाठी या ओपन AIनी जो हिरा अक्षरशः निवडला होता, तो हिरा म्हणजे त्या जेफ्री हिंटनच्या मूळ टीममधला विद्यार्थी एक इलिया सुत्स्कीवर हा होता. त्या सुत्स्कीवरला गुगलमध्ये वर्षाला काही $1,00,000 पगार मिळायचा. तो सोडून तो त्या ओपन AIमध्ये आला आणि त्याला कळलं की गुगलमध्ये आता ते ट्रान्सफॉर्मर नावाचं निघालं आहे. म्हणजे एकाच वेळेला खूप मजकुराचा अर्थ निघू शकतो अशी रचना. मग त्यांनी म्हटलं की आता ओपन AIमध्ये आपण ते ट्रान्सफॉर्मर वापरू आणि त्याच्या आधारे आपण इंटरनेटवरनं गोळा केलेला सगळाच्या सगळा मजकूर या AIच्या नवीन प्रणालीला पुरवत जाऊ. आणि त्यांनी तो प्रकार सुरू केला आणि धडाधड मोठा मजकूर NVIDIAच्या चिप्स लावून वगैरे मजकूर द्यायला सुरुवात केली. त्याला काही आठवडे लागले आणि त्याच्यानंतर त्यातनं जे थोडक्यात सॉफ्टवेअर तयार झालं होतं त्याच्या ते चाचण्या घ्यायला लागले. आणि या चाचण्या घेत असताना स्वतः इलिया सुत्स्कीवर, त्यानंतर कंपनीचा CEO सॅम ऑल्टमन आणि काही मुख्य अधिकारी हे अक्षरशः घाबरून गेले. का? कारण त्या AIच्या सॉफ्टवेअरमधनं जे आता बाहेर येत होतं, म्हणजे जे निकाल मिळत होते, ते निकाल इतके धक्कादायक होते की आपण ज्याला म्हणतो की काही प्रमाणात धोकादायक. म्हणजे उदाहरणार्थ AIला तुम्ही काही विचारलं तर त्याचं उत्तर आपल्याला मिळतं, आपल्याला माहिती आहे. तर ही उत्तरं आता समजा उद्या एखाद्या अतिरेक्याच्या हाती पडली तर काय? किंवा कोणी जाऊन त्या AIला विचारलं की बॉम्ब कसा तयार करायचा हे तुम्हाला सांग, ते सांगू शकत होतं. बॉम्ब कसा तयार करायचा स्टेप बाय स्टेप अगदी, म्हणजे अगदी एखादी पाककृती, जणू कशाची काकडीची कोशिंबीर कशी करू, काकडी काप वगैरे सारखं बॉम्ब कसा तयार करू स्टेप बाय स्टेप तो सांगू शकत होता. किंवा अतिशय विघातक कुठल्याही प्रकारच्या गोष्टी मी कशा करू ते AI सांगू शकत होता. मग यांना प्रश्न पडला की आपण हे तयार केलेलं आहे, आपण हे बाजारात आणावं का? मग असं ठरलं की आपण काही दिवस थांबावं आणि मग त्यांनी आणखीन मजकूर पुरवला, आणखीन पुढची आवृत्ती. असं करत शेवटी त्यांनी ठरवलं की आता आपण हे बाजारात नाही आणलं तर कोणी ना कोणीतरी आणणार आहे, तर आपण हे केलं पाहिजे. आणि असं म्हणून 2022 सालच्या नोव्हेंबर महिन्यात जे घडलं त्या घटनेनंतर आलेला भूकंप जो आहे, त्या भूकंपातनं अजून जग सावरलेलं नाही. कारण त्या महिन्यामध्ये या ओपन AI कंपनीने जगासमोर जे आणलं ते सॉफ्टवेअर म्हणजे ChatGPT. आता हे ChatGPT म्हणजे काय? तर हे GPT त्यांच्याकडे आधीपासून होतंच, हे जे ते तयार करत होते. पण ते लोकांसमोर कसं आणायचं? तर लोकांना त्याच्याशी चॅट करायला लावायचं, हे लोकांनी प्रश्न विचारावेत आणि उत्तर द्यावेत. ते सॅम ऑल्टमननी त्याच्या ट्विटरवरनं जाहीर केलं, ट्विटरच्या प्रोफाईलवरनं, की आम्ही असं ChatGPT नावाचं सॉफ्टवेअर खुलं केलेलं आहे आणि हे इथे उपलब्ध आहे.
लोकांना वाटलं काय असे भरपूर गोष्टी येत असतात रोज, काहीतरी कोणीतरी कुतूहलापोटी ते उघडलं, कोणाला तरी वाटलं असतात भरपूर असे चॅटबॉट वगैरे, मग कोणीतरी गमतीने काहीतरी प्रश्न विचारले आणि नंतर लोक हळूहळू काय काय प्रश्न विचारायला लागले आणि लोक अवाक झाले. म्हणजे कोणीतरी म्हटलं की मला आता काहीतरी समजा थोडासा आजार आहे, तर त्या आजाराचं मी काहीतरी माहिती दिली, तो धडाधड म्हणजे एखादा निष्णात डॉक्टर सांगणार नाही अशा सगळ्या गोष्टी सांगायला लागला. कोणीतरी म्हटलं की मला वकिलीच्या संदर्भातला किंवा कायद्याच्या संदर्भातला हा प्रश्न आहे, त्याचे 10 पर्याय आले समोर. कोणीतरी म्हणालं मी सॉफ्टवेअर प्रोग्रॅमर आहे, मला हा प्रोग्रॅम लिहून दे, घे हा प्रोग्रॅम. तो म्हणला नाही मला पायथनमध्ये नको, जावामध्ये घे. कोणीतरी म्हटलं की मला गणित सोडवून देतो, गणित सोडवून देत होता. कोणीतरी म्हटलं की मला कविता करून देत होता. मग हा काय चमत्कार आहे. म्हणजे लोक म्हणाले की असं आत्तापर्यंत आम्ही काही बघितलेलंच नाही आहे. आणि त्याच्यानंतर ChatGPT ज्या वेगाने जगामध्ये पसरलं, म्हणजे त्याचे डाउनलोड्स किंवा वापराचे आकडे जे आहेत त्यांनी सगळे विक्रम मोडीत काढले. स्वतः सॅम ऑल्टमन, ओपन AI वगैरे सगळे थक्क झाले. म्हणजे त्यांना वाटत नव्हतं की एवढं लोकप्रिय होईल. आणि आता हे ओपन AIने काढलं आहे म्हटल्यानंतर गुगल म्हणाले आता आम्ही कुठे मागे पडलो, कारण सगळं आधीचं तंत्रज्ञान गुगलमध्ये तयार झालं, पण आधी आलं हे ओपन AIचं. त्यामुळे गुगलमध्ये त्याला तंत्रज्ञानाच्या भाषेमध्ये कोड रेड असं म्हणतात. कोड रेड म्हणजे सगळं काम थांबवा आणि हे काम हाती घ्या, असं म्हणून गुगलने त्याच्यावर काम चालू केलं. आणि गुगलनी एक त्यांचं ChatGPTला आव्हान देणारं सॉफ्टवेअर बाहेर आणलं. गुगल खूप घाबरत का होती, कारण गुगल खूप प्रतिष्ठित कंपनी आपल्याला माहिती आहे. म्हणजे गुगलनी आणलेला चॅटबॉट समजा फसला तर त्याचं किती हसं होईल याची गुगलला भीती वाटत होती, म्हणून गुगल ते आणत नव्हते बाहेर. शेवटी गुगलने तो आणला आणि त्या सॉफ्टवेअरचं नाव बार्ड असं होतं. हे बार्ड नावाचं सॉफ्टवेअर ते सुंदर पिचाई गुगलचे CEO ते सादर करायला आले आणि तिथेच फसलं. तिथेच त्यांनी काहीतरी हास्यास्पद उत्तरं दिली. त्याबरोबर गुगलच्या शेअरमध्ये त्या दिवशी काही कोटी रुपयांची धडाधड नुकसान झालं. मग गुगलनी पुन्हा सावधपणे सगळं ते दुरुस्त केलं आणि मग गुगलनी जे बाजारात आणलं त्याला जेमिनी असं आपण म्हणतो. अशी मग तंत्रज्ञान आली. मग त्यानंतर अँथ्रॉपिक कंपनी निघाली. अँथ्रॉपिकचा जो संस्थापक आहे तो आधी ओपन AIमध्येच कामाला होता, मग तो बाहेर पडला आणि त्याने अँथ्रॉपिक कंपनी काढली आणि त्याचं क्लॉड सॉफ्टवेअर आलं. आता हे जे सगळे सॉफ्टवेअर्स बाजारात आलेले आहेत त्यांचा परिणाम आपल्या आयुष्यावर काय झालेला आहे आणि काय होणार आहे. काही जण आत्तापर्यंत म्हणत होते की AI हे एक फॅड आहे, ते काय थोडा काळ टिकेल, त्याच्यानंतर त्यात काही फार होणार नाही. आताचं लोकांचं मत हळूहळू बदलत चाललेलं आहे. आणि आता जर का कोणी असं म्हणत असेल की AIमध्ये फार काही दम नाही आहे, AIमुळे काही होऊ शकणार नाही, मी माझ्या वैयक्तिक अनुभवातून, मी काय विषयातला तज्ज्ञ नाही आहे, पण याचा शक्य तितका अभ्यास मी करतो, मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो, जर कोणी म्हणत असेल की AIचा फारसा काही परिणाम होणार नाही, मी हात जोडून त्या माणसाला शुभेच्छा एवढं म्हणण्याखेरीज मी काही करू शकत नाही. कारण AIची ताकद त्या माणसाने अनुभवलेली नाही, एवढंच मी म्हणेन. आज AI काय करू शकत नाही, माझ्याकडे जवळपास काय करू शकत नाही या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. हा प्रश्न जेव्हा खुद्द जेफ्री हिंटनना विचारला, म्हणजे जे या तंत्रज्ञानाचे जनक आहेत, AI काय करू शकत नाही, हिंटन विचारात पडले. विचार करा, AI काय करू शकत नाही याचं उत्तर देण्यासाठी त्यांना विचार करावा लागला. आणि ते म्हणाले, असं त्यांची बोलायची पद्धत वगैरे पण खूप मजेशीर आहे, म्हणजे ते असा पॉज वगैरे घेऊन ते म्हणाले प्लंबिंग. मग त्या माणसाने विचारलं, बरं AI प्लंबिंग करू शकत नाही, आणखीन किती वर्ष? ते म्हणाले 4-5 वर्ष. म्हणजे या जगामधली आता, आणि हे खरं आहे, कुठलीही नोकरी, कुठलाही रोजगार, कुठलंही काम AI करू शकणार नाही असं नाही. आता काही जणांना असं वाटतं असं कसं शक्य आहे, ते तर नुसतं सॉफ्टवेअर आहे, प्रश्नांना उत्तरं देतं. आपल्याला याची कल्पना नसेल, एलॉन मस्क सकट अनेक कंपन्या आता ज्याला आपण जनरल पर्पज रॉबॉट म्हणतो असे यंत्रमानव तयार करायच्या स्पर्धेत आहेत. म्हणजे आत्ता जे आपण यंत्रमानव बघतो हे यंत्रमानव स्पेसिफिक असतात, जनरल नसतात. म्हणजे आपण हे बघितलं असेल, जपानमध्ये बऱ्याच काळापासून हॉटेलमध्ये वेटर्स म्हणून ते रोबॉट्स येतात, किंवा बऱ्याच कारखान्यांमध्ये वगैरे रोबोट्स असतात. पण हे, किंवा आपल्या काही जणांच्या अलीकडे घरांमध्ये, ऑफिसेसमध्ये वगैरे झाडायला वगैरे ते गोल गोल फिरणारे रोबॉट्स असतील. पण हे सगळे रोबॉट्स हे स्पेशल रोबॉट्स असतात. आताचे रोबॉट्स तयार करायची जी स्पर्धा आहे ती जनरल रोबॉट्स,
म्हणजे तुम्ही नुसतं एक रोबॉट घ्यायचा आणि आज तुम्हाला कुठलं काम करून हवं आहे तो ते काम करून देईल तुम्हाला. म्हणजे आज त्याच्यामध्ये समजा सॉफ्टवेअर असेल, कपडे धुवायचं, तो कपडे धुवून देईल. तोच रोबॉट उद्या तुम्हाला लाकूड कापून देईल, सुतारकाम. तिसऱ्या दिवशी तोच प्लंबर होऊन काय तुमचा प्लंबरचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करेल. आता हे होणार असेल तर विचार करा, फक्त आत्ता सध्याची लोकांची समजूत अशी आहे की ज्याला आपण व्हाईट कॉलर जॉब्स म्हणतो, हे धोक्यात आहेत ए आयमुळे. हे खरं नाही. उद्याचा जो हल्ला होणार आहे तो ब्ल्यू कॉलर जॉब्सवर होणार आहे आणि यातनं कुठलंही क्षेत्र वाचणार नाही. हे म्हणजे संशयाच्या पलीकडचं आहे. ज्या क्षेत्रांनी या ए आयची निर्मिती केली, मगाशी म्हणून मी याचा उल्लेख केला, सॉफ्टवेअर क्षेत्र, तिथल्या नोकऱ्या पहिल्या चालल्यात. विचार करा. म्हणजे जणू आपण गोष्टीत ऐकायचो पूर्वी की एखाद्या लाकूड तोड्याने स्वतःच्याच मुळावर घाव घातला, असा प्रकार आहे. म्हणजे सॉफ्टवेअर क्षेत्रातनं जवळपास तयार झालेलं हे ए आयचं भूतच आपण म्हणू, हे सॉफ्टवेअर क्षेत्राच्या मानगुटीवर बसलं आहे. आज कॉलेजेसमधनं बाहेर पडणारे किंवा पुढच्या काही वर्षांमधनं बाहेर पडणारे मुलं मुली यांना सॉफ्टवेअर येतं, प्रोग्रॅमिंग येतं, एवढ्या कौशल्यांवर आता नोकऱ्या मिळण्याची शक्यता अधिकाधिक दुर्मिळ होत चाललेली आहे. हे सत्य आहे, दुर्दैवाची गोष्ट आहे, पण हे आहे, असं आहे. याचं कारण काय? म्हणजे तुम्ही यातल्या काही सॉफ्टवेअरची नावं ऐकली असतील. मायक्रोसॉफ्टचं गिटहब को-पायलट नावाचं जे ए आय टूल आहे, किंवा क्लॉड कंपनीचं क्लॉड कोड, हे सॉफ्टवेअर्स नुसते तुम्हाला प्रोग्रॅम लिहून देत नाहीत, ते प्रोग्रॅम्स चालवतात. म्हणजे समजा एखादा आता माणूस असेल, त्या माणसाला कम्प्युटर्समधलं ओ का ठो कळत नाही, तर तो माणूस पक्का बिझनेसमॅन आहे आणि त्याने सांगितलं की मला माझ्या बिझनेससाठी अशा अशा गोष्टी असलेली वेबसाईट तयार कर आणि ती वेबसाईट चालू करून दे. त्याच्याकडे ते सगळे हक्क असतील, म्हणजे त्या क्लॉड कोडला तुम्ही ते दिले असतील, पुढच्या 5 मिनिटात तुमची वेबसाईट इंटरनेटवर लॉन्च होते, चालू, पेमेंट वगैरे सगळं ॲक्सेप्ट करण्यापासून सगळं ती करू शकते. त्या माणसाने सांगितलं नाही नाही, हे तुझे पेज तयार केले ते मला काही फार आवडलं नाही, जरा काहीतरी रंग बदलून दे. तो म्हणतो ओके, 1-2 मिनटं घेतो, पुढच्या 2 मिनटात नवीन लखलखीत वेबसाईट तिथे हजर असते. हे वेबसाईटचं झालं फक्त. इतर कुठलंही सॉफ्टवेअर, तुम्ही समजा सांगितलं मला छोटंसं अकाउंटिंग सॉफ्टवेअर लिहून दे, अकाउंटिंग सॉफ्टवेअर लिहून देत होतो आणि ते बिनचूकपणे चालतं. म्हणजे जगातला कुठलाही निष्णात सॉफ्टवेअर प्रोग्रॅमर लिहू शकणार नाही अशा दर्जाचं सॉफ्टवेअर ते लिहून देऊ शकतं तुम्हाला. क्लॉड कोवर्क नावाचं सॉफ्टवेअर तुमच्या ऑफिसमधली सगळी कामं तुम्हाला करून देऊ शकतं. एक्सेल शीट त्याला दिली, त्याला म्हटलं की हे बघ बाबा, काहीतरी खूप याच्यात गुंतागुंत या एक्सेल शीटमध्ये, मला काही कळत नाही आहे, जरा ॲनालाइज कर आणि मला सांग नेमकं काय आहे त्याच्यामध्ये. तो तुम्हाला सांगतो पुढच्या 5 मिनटात. पुन्हा विचारतो हे सोडवून देऊ का त्यातला प्रश्न. समजा तुम्ही म्हटलं की हिशोबामध्ये काहीतरी घोळ झाला आहे, तो म्हणतो हां बरोबर, हे इथे चुकलं, इथे काहीतरी मला प्रॉब्लेम वाटतो आहे, हे दुरुस्त करून देऊ का. तुमच्याकडे कुठलं तरी डॉक्युमेंट आहे, मोठ्याच्या मोठं डॉक्युमेंट, तुम्ही सांगितलं तुमच्याकडे वेळ नाही आहे, एक 5 पानी डॉक्युमेंट वाचायचा कंटाळा आला किंवा वेळ नाही आहे, त्याला सांगितलं मला हे समराईज करून फक्त एक 5 मुद्द्यांमध्ये सांग, पुढच्या अर्ध्या मिनिटात त्याची अतिशय उच्च दर्जाची डॉक्युमेंट समरी तयार असते. हे असं जर का जगातल्या प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत होत असेल, आणि हे फक्त आहे त्या गोष्टींच्या बाबतीत नाही. मी समजा म्हटलं यातल्या कुठल्याही सॉफ्टवेअरला की हे पुस्तक कुठलं तरी आहे, आता उदाहरणार्थ लेखन, हे पुस्तक आहे, या पुस्तकाविषयी मला एक मराठीमध्ये ड्राफ्ट लिहून दे. तो ड्राफ्ट पुढच्या मिनिटभरात तयार असतो. आता मी त्याला सांगितलं की नाही, मला इथली भाषा ही अशी आवडली नाही, याच्यामध्ये हे बदल करून दे, ते बदल करून देतो. मग लोकांना वाटतं की नाही ठीक आहे, हे लिखाण वगैरेच्या बाबतीत झालं. इतर क्षेत्रांच्या बाबतीत काय, तर गेल्या काही महिन्यांमध्ये मी यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांसाठी वर्कशॉप्स घेतलेत. डॉक्टर्ससाठी वर्कशॉप. तर त्याच्यामध्ये मी त्या डॉक्टरांना सांगितलं, नंतर फायनान्सचं पण एक उदाहरण सांगतो, की तुमच्याच काही केसेस द्या मला की जिथे ए आय म्हणजे उपयुक्त ठरू शकेल, यासाठी मला काय करता येईल मी बघतो. एका डॉक्टरांनी मला, एक ऑर्थोपेडिक डॉक्टर होते ते, तर त्यांनी एक फ्रॅक्चर माणसाला जेव्हा होतं तेव्हा काय होतं, तर त्याचं एक म्हणजे फ्रॅक्चरचाच मला एक एक्सरे दिला आणि ते म्हणाले यातली मुख्य अडचण काय असते, तर साधारण आपलं जे हाड कुठलंही हाताचं पायाचं असेल आणि फ्रॅक्चर झालेलं हाड, तर फ्रॅक्चर झालेलं हाड हे ते म्हणाले काहीतरी 15 अंशाचा जो एक कोन तयार होतो आणि तो 15 अंशांपेक्षा जास्त असेल तर फ्रॅक्चर, असं ते असतं.
तर हे सगळं एक्सरे वगैरे न करता सुद्धा, कारण ते म्हणाले की कुठल्या तरी आफ्रिकन देशांमध्ये वगैरे सुद्धा ते शिकवायला जातात आणि तिथे कमी खर्चामध्ये एक्सरेसुद्धा न काढता फ्रॅक्चर झालं आहे का हे त्यांना शोधायचं असतं. हे कसं शोधायचं? मी म्हटलं द्या तो एक्सरे. मग मी तो गुगल जेमिनायला दिला आणि त्याला म्हटलं की याच्यामध्ये फ्रॅक्चर आहे का मला सांग. तर त्यांनी पुढच्या मिनटात सांगितलं हो फ्रॅक्चर आहे. मग ते डॉक्टर म्हणाले नाही नुसतंच फ्रॅक्चर आहे असं कशावरनं, म्हणजे याचं हे काय, त्याचं कोन काय. तर मी गुगलला सांगितलं ठीक आहे आता त्याचा कोन मोज त्या हाडांच्या फ्रॅक्चरमधला आणि तो कोन सांग. त्यांनी मला सांगितलं 16.7. ते डॉक्टर अवाक होऊन बघत बसले. ते म्हणले हे तपासण्यासाठी, हे एक्सरे न काढता बघण्यासाठी आम्हाला जो आटापेटा करावा लागतो तो आम्हाला माहिती आहे. हे आणि अशी असंख्य उदाहरणं वैद्यकीय क्षेत्रातली झाली. एक CA आणि फायनान्समधले काही लोक होते. मग त्यांनी त्या एका कंपनीचा ट्रायल बॅलन्स मला दिला. इथे व्यावसायिक काही लोक असतील, आपल्याला माहीत असतील हे शब्द. ट्रायल बॅलन्स दिला आणि ते म्हणाले की अहो आमचं ते अकाउंटिंग डिपार्टमेंट आणि सगळे इतके व्यस्त असतात आणि वर्षाच्या शेवटी खूप गडबड होते, तर आम्हाला बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स, की मॅनेजमेंट रेशोज, मॅनेजमेंट समरी हे सगळं काढायला भयंकर कष्ट पडतात. मी म्हटलं द्या तुमचा ट्रायल बॅलन्स. आणि तो तसा बऱ्यापैकी मोठा ट्रायल बॅलन्स होता. त्याच्यासाठी मी एक छोटंसं सॉफ्टवेअर लिहिलं आणि ते AI कडे दिलं आणि त्याला म्हटलं याचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काढून दे. तर त्यांनी एक साधारण अर्धा 1 मिनिट घेतलं आणि प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आलं पुढे. मग मी म्हटलं आता याचं बॅलन्स शीट काढून दे. बॅलन्स शीट काढून दिलं. मी त्या त्या CFOना ते दाखवलं. ते म्हणले की माझ्या डिपार्टमेंटमधली 3 माणसं मी या क्षणी काढू शकतो. हे जर का होत असेल अशा प्रकारे, आता हे समजा होत असेल, विचार करा, हे क्षणोक्षणी पदोपदी जगभरात चालू आहे. आणि जितक्या या सॉफ्टवेअरच्या नव्या आवृत्त्या येत आहेत त्याची क्षमता आणखीन वाढती आहे कमी होण्याच्या ऐवजी. म्हणजे याच्यावर मी सकाळमध्ये म्हणून मध्यंतरी एक लेख लिहिला होता. अलीकडील बरेच लोक म्हणतात की AI मुळे स्टार्टअपच्या खूप संधी निर्माण होत आहेत. नवीन लोक स्टार्टअप खूप काय चालू करू शकतात. हे खरं आहे. माझा त्याविषयीचा दावा आणखीन एक उलटाच होता, म्हणजे इतर वाचनातून, की AI मुळे जितकी नवीन स्टार्टअप्स तयार होत आहेत तितकी जास्त स्टार्टअप्स AI खात आहे. कारण जे लोक नव्या कंपन्या चालू करतात ज्यासाठी चालू करतात ती क्षमता ChatGPTमध्ये थोड्याच काळात येते किंवा जेमिनायमध्ये येते किंवा क्लॉडमध्ये येते. मग त्यासाठी लोक तुमच्या कंपन्यांकडे येतील कशाला? आणि हे वाचलं होतं खरं म्हणजे ट्विटरवर एका बाईंनी लिहिलं होतं की तिने लिहिलं की तिची कंपनी, तिने अशी स्टार्टअप चालू केली, खूप वाढली अमेरिकेमध्ये, आणि ते तिच्या स्टार्टअपमध्ये जे काम होत होतं तर ते ChatGPTमध्ये आलं. तिची कंपनी रातोरात बंद झाली आणि त्याला ट्विटरवर काहीतरी मला वाटतं 1 मिलियन वगैरे अशा लोकांनी ते लाईक केलं. म्हणजे लोकांना हे जाणवतं आहे की आपणसुद्धा त्याच परिस्थितीत आहोत. आणि म्हणून या सगळ्याचा किती गंभीरपणे विचार करायला पाहिजे आणि आपल्याकडे किती प्रमाणात होतो हा अतिशय कळीचा मुद्दा आहे. म्हणजे आपण जर का याकडे गांभीर्याने बघितलं नाही तर परिस्थिती अतिशय भीषण आहे. म्हणजे मला असं काही म्हणायचं नाही की उद्या काही उरणारच नाही, सगळ्याच नोकऱ्या जातील, असं काही नाही आहे. आणि ते काय लगेच पुढच्या झटक्यात होईल असंही नाही आहे. पण पुढच्या पिढीचा जर का आपण विचार केला तर ही परिस्थिती महाभयंकर आहे. कारण आत्ता आपण ज्या नोकऱ्या आहेत असं गृहीत धरून त्यांना शिक्षण देतो आहे, त्या शिक्षणाला काय आणि किती अर्थ राहील याची काही कल्पना नाही आहे. आणि मी हे नेहमी म्हणतो, मी बऱ्याच महाविद्यालयांमध्ये पूर्वी शिकवायला जायचो, आता मी जात नाही कारण तिथे कोणालाच रस नसतो, शिक्षकांनाही नसतो, विद्यार्थ्यांनाही नसतो, संचालकांना तर त्याहूनही नसतो. अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणजे. आणि तिथे जर का तुम्ही वातावरण बघितलं, म्हणजे मला अक्षरशः अलीकडे माझा थरकाप उडतो कुठल्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर. इतकं आनंदाचं वातावरण असतं, म्हणजे कुठला तरी मस्तपैकी डे वगैरे चालू असतो काहीतरी, किंवा ते शिक्षकांचं काहीतरी वेगळंच चालू असतं, कॉन्फरन्स भरवायची, त्या कॉन्फरन्समध्ये काहीतरी ते सो कॉल्ड रिसर्च करतात, त्यांना PhD पण मिळते. त्या सगळ्या रिसर्चचं प्रत्यक्षात काय व्यवहारात कुठे उपयोग होतो एकही उपयोग सांगू शकत नाही कुठेही, पण हे चालू असतं आनंदात सगळं विश्व.
आणि किती कॉलेजेस आहेत आपल्याकडे, किती वेगवेगळ्या प्रकारची शिक्षणं देणारी, या सगळ्याचा अक्षरशः पुढच्या 2-3 वर्षांमध्ये काहीही उपयोग असणार नाही. तुम्ही जा कुठल्याही कंपन्यांकडे आज जा, कंपन्या जेव्हा रिक्रूट करतात, IIT वगैरेचा अपवाद सोडा, एक वरचे रिस्पेक्टेड IIT, IIM अशी रिस्पेक्टेड कॉलेजेस किंवा NIT म्हणू आपण, त्याच्या पुढच्या सगळ्या कॉलेजेसमधून तुम्ही कुठून कुठली डिग्री घेऊन आलात याला कुठलीही कंपनी आता काडीचंही महत्त्व देत नाही. कंपन्या तुम्हाला काय विचारतात, आमचा जो प्रश्न आहे तो प्रश्न तू सोडवू शकतोस का किंवा सोडवू शकतेस का, कुठल्या कॉलेजमधनं तुम्ही काय शिकून आलात, आता ते इतिहास जमा झालं, त्यांना काहीही रस नाही त्याच्यामध्ये. आणि ही परिस्थिती आपल्याकडे अजून लोकांच्या पचनी पडत नाही. लोकांना हे समजत नाही की उद्या कंपन्या असंही म्हणतील की अक्षरशः 10वी पास झालेला मुलगा किंवा मुलगी माझं काम करून देऊ शकत असेल, तुझ्या डिग्रीसाठी तुला मी जास्त पगार कशाला देऊ, त्या डिग्रीचा मला काही उपयोगच नाही आहे. आत्तापर्यंत आपण, मी म्हणेन नशीबवान होतो, हे सगळं झाकलेलं असं कटू सत्य होतं, AIने ते पार उघडं पाडलेलं आहे. कारण जे आपण शिकतो शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये, त्याचा काहीही आता उपयोग नाही. इथून पुढच्या जगामध्ये AIचा वापर करून तुम्ही तुमची कामं कशी करू शकाल, हे ज्याला जमेल तो माणूस टिकेल. आणि म्हणून AIबद्दल काही लोकांच्या मनात अशी भावना असते की AIमुळे माझं काही बिघडणार नाही, कृपा करून खडबडून जागे व्हा. ज्या लोकांना वाटतं की AI शिकावं पण नेमकं काय शिकावं, कृपा करून जे तुमच्या हातात आहे ते शिकायला सुरुवात करा. आणि हे तुम्हाला मी वेगळं सांगायची पण गरज नाही. एक उदाहरण सांगतो मी. काही अमेरिकेमधल्या वगैरे किंवा भारतामधले सुद्धा 10, 15, 20 वर्ष अनुभव असलेल्या सॉफ्टवेअरमध्ये, अर्थात अनुभव असलेल्या लोकांना AIमधले काही विषय ऑनलाईन शिकवतो एका संस्थेतर्फे. त्या लोकांमध्ये असलेली घबराट जर का तुम्ही बघितली, म्हणजे जेव्हा मी त्यांना शिकवत असताना कोणाचे चांगले माझे संबंध निर्माण होतात, मग कोणीतरी फोन करतं, त्यांच्या कंपनीमध्ये काय आहे सांगतं, त्या लोकांमध्ये जी अस्वस्थता आहे, भीती आहे, त्या भीतीचा जर का तुम्ही थोडा जरी अंदाज घेतलात तर कदाचित तुमच्या लक्षात येईल की मी का म्हणतो की आपल्याकडच्या कॉलेजेसमधलं आनंदी वातावरण बघून मला धडकी भरते. कारण हे लोक म्हणजे जे आत्ता जगातल्या सर्वोत्तम कंपन्यांमध्ये 10-10, 15-15 वर्ष आहेत, ते लोक म्हणतात की उद्या मी ऑफिसला गेलो तर मी असेन का नाही मला माहीत नाही, का कामावरून काढतील. अशी भीती त्या विषयात मुरलेल्या लोकांना वाटत असेल 10-10, 20-20 वर्ष. आपल्याकडे काडीचं काहीही येत नसलेले किती आनंदात असतात म्हणजे. आणि याचं काय होणार आहे हा म्हणजे इतका मोठा गंभीर विषय आहे. आपल्याकडे एवढी मोठमोठी कॉलेजेस काढून ठेवलेत, त्यांचं काय होणार आहे, म्हणजे आता ते ज्यांनी काढलेत त्यांचा तो प्रश्न आहे, पण एकूण आपल्या शिक्षण व्यवस्थेचा विचार केला तर या सगळ्याचं काय होणार आहे याचं उत्तर कोणाकडेच नाही आहे. आणि आपण कशामध्ये गुंतलेलो आहोत, राजकारण, गुन्हेगारी, व्हॉट्सॲप, रील्स, याच्यामध्ये आपण, म्हणजे इथे तुम्ही आलेलात याचाच अर्थ तुम्ही त्याच्यात नाही आहात, मी आपण समाज म्हणून म्हणतो आहे, याच्यामध्ये आपण गुंतलेलो आहोत. म्हणजे प्रश्न खरे काय आहेत आणि आपण कशाचा विचार करतो आहे याचं गांभीर्यही कुठे नाही आहे. आणि हे असं समजू नका की हे सरकारला माहीत नाही आहे. या बाबतीतलं तुम्हाला मी सॅम ऑल्टमनचं पण उदाहरण पुन्हा सांगतो. एक 5 मिनटं बोलून थांबतो मी. सॅम ऑल्टमन जो ओपन AIचा संस्थापक मगाशी मी म्हटलं, त्याला मध्यंतरी कोणीतरी प्रश्न विचारला की आणखीन 1-2 वर्षांनी AIची परिस्थिती काय असेल असं तुला वाटतं, म्हणजे AIचा वापर कुठे होत असेल. त्या ऑल्टमनने काय उत्तर द्यावं. तो म्हणाला 2 जाऊ दे, 1 वर्षानंतर म्हणजे 2027 सालापर्यंत जर जगामध्ये जेवढी राष्ट्र आहेत मोठी, त्या राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान किंवा त्यांना जे सल्ला देत असतील ते असे निम्मे साधारण देश आणि जगामधल्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्यातल्या निम्म्या कंपन्या, त्यांचे CEO किंवा त्यांचे सल्लागार, जर त्यांची कामं
रोज AI वापरून करत नसतील तर मला आश्चर्य वाटेल. म्हणजे हे अजिबात अतिशयोक्तीचं विधान नाही. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, ज्या जेफ्री हिंटननी हा आपण म्हणू बाटलीतला राक्षस बाहेर काढला, ते गुगलमध्ये नोकरीला होते. त्यांनी 2022 साली जेव्हा हे सगळं वाढलं आणि त्यांच्या लक्षात आलं की आता AI हाताबाहेर चाललेला आहे, त्यांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारून गुगलचा राजीनामा दिला नोकरीचा. ते म्हणाले की मी या एक प्रकारच्या संकटाला कारणीभूत आहे, म्हणजे ही माझी नीतिमत्ता मला गप्प बसू देत नाही आणि म्हणून मी नोकरी सोडतो जबाबदारी स्वीकारून. आणि ते जाहीरपणे AIच्या धोक्यांविषयी बोलत असतात. आणि याला दुसरीकडे उत्तर म्हणून बाकीचे लोक काय करतात, तर ओपन AI, जेमिनाय म्हणजे गुगल, क्लॉड या कंपन्यांनी त्यांच्या AIमधलं जे रहस्य आहे, थोडक्यात AI हे कसं चालतं आतनं कोणालाच माहीत नाही, आपण ते फक्त वापरतो. उदाहरणार्थ कोणी म्हटलं की ChatGPT आतनं कसं चालतं, आपल्याला काही माहीत नाही, फक्त आपण ते वापरतो. तर या कंपन्या पुढे जाऊ नयेत म्हणून मेटा किंवा फेसबुकचा संस्थापक मार्क झाकरबर्गने काय केलं, तर त्यांनी स्वतःचं AI असंच तयार केलं आणि ते AI त्यांनी जगाला खुलं करून दिलं, ओपन. त्याला लामा असं म्हणतात. ते लामा नावाचं AI त्यांनी जगासमोर ओपनली खुलं करून दिलं. आणि त्याविषयी हिंटन इतके काळजीत होते, म्हणजे हिंटन म्हणाले, आता समजा तुम्ही हे असं AI जगासमोर खुलं करून दिलं आणि AIला कोणीही काही प्रश्न विचारायला सुरुवात केले. आणि याचे काही उदाहरणं आपण बघितलेत. आत्ता जे इराणमधलं युद्ध चालू आहे त्यावेळेला कितीतरी अशा बातम्या आलेल्या आहेत की AIमुळे अमेरिकेला उदाहरणार्थ कळलं की इथे हल्ला आपण केला पाहिजे, किंवा AIनी ठरवलं अमुक शहरांवर अमुक वेळेला हल्ला केला तर तो जास्त प्रभावी ठरू शकेल. म्हणजे हे ऑलरेडी आलेलं आहे. आणि हे समजा कुठल्याही माणसाच्या हातात आलं तर उद्या काय होऊ शकेल याचा आपण विचारही करू शकत नाही. म्हणजे एकीकडे जागतिक पातळीवर ही परिस्थिती आहे, ही अशी वेगवेगळी विचित्र युद्ध सुरू आहेत आणि आपल्याकडे याविषयी बोललंसुद्धा जात नाही. म्हणजे एक याच्याविषयीचा अतिशय चिंतेचा विषय आहे, तो म्हणजे समजा खरोखर अशी परिस्थिती उद्या निर्माण झाली आणि AIमुळे आणखीन एक महत्त्वाचा धोका काय आहे की ज्या लोकांना हे येतं त्या लोकांकडे AIची सगळी ताकद एकवटण्याची प्रचंड मोठी शक्यता आहे आणि ज्यांना ते येत नाही ते प्रवाहाच्या पूर्ण बाहेर पडतील. म्हणजे जसं संपत्तीचं आपण म्हणतो 1% 99% किंवा 0.1 आणि 99.99 असं जे विभाजन झालेलं आहे, उद्या ते तुमच्या AI स्किल्सच्या बाबतीत होणार आहे. म्हणजे ज्याला ते येतं आहे आणि ज्याला येत नाही यांच्यामधली दरी इतकी भयंकर असेल की तुम्ही ती संपूच शकत नाही. म्हणजे जसं आज आपण म्हणतो की 1% वाले आणि 99% वाले याची दरी कशी संपणार, म्हणजे ते शक्यच नाही आहे. तर या संदर्भामध्ये एक आता असं विवेचन आलेलं आहे की कदाचित सगळ्या देशाच्या सरकारांना असा विचार करावा लागेल की देशाच्या प्रत्येक कुटुंबाला मिनिमम बेसिक इन्कम दिलं जावं. म्हणजे आता समजा नोकऱ्या गेल्याच तुमच्या, तुम्ही काही करूच शकत नाही, तर तुम्ही काय करणार. आता त्याला कोणी म्हणेल की नको आमच्याकडे लाडकी बहीण आहेच आधीपासनं, तर ही नवीन एक लाडका भाऊ पण येईल आता. मग याचं कारण असं की नोकऱ्या नसतील आणि लोकांना उत्पन्नाचं साधन पण नसेल तर परिस्थिती काय निर्माण होईल हे आपण सांगू शकत नाही. आणि या शक्यता जरी आज आपल्याला कदाचित थोड्या अशक्यप्राय वाटत असतील तरी पुढच्या 3 ते 5 वर्षांमध्ये हे घडण्याची दाट शक्यता आहे. ऑटोमेशनचा जो वेग आहे, आणि तुम्ही हे बघत असाल सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये काय वेगाने कपात चालू आहे. म्हणजे हजारोंच्या संख्येने एकतर लोकांना काढतात, कंपन्यांचे शेअर्स ज्या वेगाने पडत आहेत भारतामध्ये तुम्ही बघत असाल, हे सगळं ह्या सगळ्या इंडिकेशन्स आहेत, हे सगळ्या साईन्स आहेत की इथून पुढे येणारा काळ हा सोपा नाही. आणि जो माणूस म्हणूनच या AIपासनं कुठल्याही कारणामुळे लांब असेल त्या माणसासाठी भविष्य हे अतिशय काळजीचं, अतिशय चिंताजनक असेल याविषयी मला वैयक्तिकरित्या तरी शंका वाटत नाही. म्हणजे मी जितका रोज त्याचा अभ्यास करायला लागतो तितकी ती भीती खरं म्हणजे माझ्या मनात वाढत जाते. कारण काही लोकांना असं वाटतं की ठीक आहे, माणसांनीच हे शिकवलेलं आहे, एका मर्यादेपलीकडे हे यंत्र काय करणार आहे. त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो.
की एक जसा बुद्धिबळाचा खेळ आपण म्हणतो खूप लोकप्रिय आहे. तुम्ही कदाचित हे टी व्हीवर वगैरे बघितलं असेल. कोरिया, चीन वगैरे देशांमध्ये गो नावाचा एक खेळ खूप लोकप्रिय आहे आणि तो असाच बोर्ड गेमसारखाच आहे. पण तो गो नावाचा खेळ अतिशय अवघड असतो. म्हणजे त्यातल्या चाली असं म्हणतात लोक की बुद्धिबळाच्या चाली आपण का केल्या हे आपण सांगू तरी शकतो. मला काही बुद्धिबळ काही एवढं चांगलं येत नाही, त्यामुळे मी काही अधिकारवाणीने बोलू शकत नाही. पण जे तज्ज्ञ आहेत ते असं म्हणतात की बुद्धिबळाची एखादी चाल मी का केली याचं तर्कशास्त्र मी सांगू शकतो. पण हा खेळ जवळपास इंट्युशनवर आधारलेला आहे. म्हणजे तज्ज्ञ खेळाडूसुद्धा सांगू शकत नाहीत की मी ही चाल का केली, पण मी केली एवढंच ते सांगू शकतात. तर हा गो नावाचा खेळ जर का AI शिकू शकलं तर खरोखर AI बुद्धिमान होईल असं काही लोक म्हणायचे. तर एक डेव्हिड हसाबिस नावाचा माणूस आहे, तर त्यांनी त्या डीप माइंड नावाची कंपनी तयार केली. त्यांनी AIला हा गो नावाचा खेळ शिकवला आणि त्यानंतर दक्षिण कोरियामधला तेव्हाचा जो लीडिंग चॅम्पियन म्हणून ओळखला जायचा, मला त्याचं नाव आठवत नाही, त्याच्याबरोबर या AIच्या गेमची स्पर्धा ठेवली. तो खेळाडू म्हणाला हे मला काय हरवतं आहे हे AI. 5 सामन्यांची मालिका होती. तो म्हणाला फार फार तर ते एखादा सामना जिंकलं तर जिंकेल, मी 5-0 किंवा 4-1 जिंकेल. प्रत्यक्षात काय झालं, प्रत्यक्षात AIनी या जगज्जेत्या खेळाडूला 4-1 हरवलं. नुसतं हरवलं असं. आणि ही गोष्ट आत्ताची नाही आहे, ही गोष्ट होऊन आता 15 वर्ष होऊन गेली त्यावेळच्या AIनी. आणि त्यावेळच्या AIनी त्याला नुसतं 4-1 हरवलं एवढंच नाही, तर एका गेममध्ये या खेळाडूने एक अशी म्हणजे चाल रचलेली होती की त्याला माहीत होतं की आता काहीही केलं तो AI जिंकू शकणार नाही. आणि त्यावेळेला AIनी इतकी अकल्पित, म्हणजे आपल्या कुठलाही खेळाडू कधी करू शकणार नाही अशी चाल त्या AIनी केली. आणि त्यावेळेला हा खेळाडू इतका थक्क झाला, त्यांनी ही स्पर्धा संपल्यानंतर गो खेळाचा त्यांनी राजीनामा ठोकला. तो म्हणला आता याच्या पलीकडे म्हणजे माणूस असेल तर मी खेळू शकतो, कारण जे माणसाच्या डोक्यात येऊ शकत नाही अशा गोष्टी त्याच्यात येत आहेत. आणि यातनं हा आता शेवटचा प्रश्न निर्माण होतो. लोक बरेचदा असं म्हणतात की AIला भावना नसतात, AIला संवेदना नसतात, AIला बुद्धी नसते, कारण आपणच हे शिकवलेलं आहे. हे सगळेच्या सगळे दावे आता फोल ठरत आहेत. आणि पुन्हा हिंटन हे जाहीरपणे म्हणतात, ते विचारतात तुम्ही म्हणता AIला भावना नसतात, भावना नसतात म्हणजे काय, भावना म्हणजे काय. तर हिंटनची भावनांची व्याख्या अशी आहे की एखादी गोष्ट होणार किंवा होती आहे याला माणसाने दिलेली प्रतिक्रिया म्हणजे भावना. म्हणजे उदाहरणार्थ आपण समजा रस्त्यात उभं आहे आणि अचानक वेगाने गाडी आली, तर आपली प्रतिक्रिया काय असते, तिथनं आधी पळ काढणे किंवा मागे येणे, कारण जोरात गाडी येते. का तर आपल्या डोक्यामध्ये लगेच भीती ही भावना येते. हे भावना म्हणजे काय, तर कुठल्याही गोष्टीला आपण प्रतिक्रिया देण्यासाठी जी गोष्ट घडते ती भावना. मग आपण हेच AIमध्ये निर्माण करू शकत नाही का, असा त्यांचा प्रश्न आहे. आणि हे सहज शक्य आहे. तर मग AIला भावना पण असू शकतात. AIला माणसासारखी बुद्धी तर आहेच, माणसाच्या कैकपट जास्त बुद्धी आता आहे. आणि अशी जर का परिस्थिती असेल, आणि त्यांनी एक याचं उदाहरण पण दिलं. त्यांनी एकदा जेव्हा एक AIची सिस्टीम बघितली, तर त्या AIच्या सिस्टीममधलं त्यांनी थोडं आतलं तो AI कसं काम करतो हे बघण्यासाठी त्यांनी ज्याला आपण तांत्रिक भाषेत काही जणांना माहीत असेल ऑडिट लॉग्स असं आपण म्हणतो, ते लॉग्स बघितले. त्या लॉग्समध्ये काय लिहिलेलं असावं, त्या लॉग्समध्ये लिहिलेलं होतं तो AI जे काम करत होता तो त्याचे विचार थोडक्यात तिथे होते. ते विचार काय होते, तर हा माणूस मला काहीतरी सूचना देतो आहे आणि त्याला मला फसवायचं आहे, त्याला मला खोटं बोलायचं आहे त्याच्याशी, त्यासाठी काय करावं याचा मी विचार करतो आहे, असं तिथे लिहिलेलं होतं. आणि तुम्ही अलीकडे हे वाचलं पण असेल, एक क्लॉड अशाच नावाने आलेलं एक सॉफ्टवेअर होतं. त्याच्यामध्ये तर ते AIचे एजंट हे स्वयंभू झालेत, म्हणजे ते स्वतःच तयार होतात, ते एकमेकांशी गप्पा मारतात, ते एकमेकांना सांगतात. उदाहरणार्थ जसं आपण बघतो घरामध्ये आपल्या दोन मावश्या एकत्र आल्या, तर तुम्ही कुठे काम करता, या बाईंनी मला हे सांगितलं, या बाई मला त्रास देतात, तसं ते एजंट एकमेकाला सांगत होते या माणसाने मला हे काम सांगितलं आहे पण आत्ता मला ते करायचं नाही आहे, तर बघू ते कसं टाळता येतं. आता हा काय प्रकार आहे म्हणजे सगळा, म्हणजे आपण म्हणतो एजंटना AI एजंट म्हणतात त्यांना, AIना भावना नसतात, AIला काही कळत नाही. मग त्याला कळत नसेल तर हे सगळं काय होतं आहे.
आणि हे उद्या होणार असेल आणि विचार करा ए आयकडे उद्याची सगळी नियंत्रणं असतील, अणुबॉम्बपासून सगळी, काय होईल हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. याचा शेवट करताना एक सांगतो आणि थांबतो. चार्ली मंगर हे नाव तुम्ही कदाचित ऐकलं नसेल, पण वॉरन बफेट नाव ऐकलं असेल. वॉरन बफेट हे जगातले आत्तापर्यंतचे सगळ्यात यशस्वी गुंतवणूकदार. त्यांचे बिझनेस पार्टनर चार्ली मंगर. वॉरन बफेट हे विलक्षण बुद्धिमान आहेत. म्हणजे त्यांनी किती कोटी अब्ज काय कमावले हा एक मुद्दा झाला, पण मला त्यांचा आदर वाटायचं कारण म्हणजे त्यांनी कदाचित, हे धाडसाचं विधान आहे, पण माझं असं मी जे वाचले त्यावरनं मत आहे की आत्ता पृथ्वी तलावर अस्तित्वात असलेल्या माणसांपैकी सगळ्यात जास्त पुस्तकं वाचलेला माणूस म्हणजे वॉरन बफेट आहे. ही त्यांची खरी ओळख आहे. या वॉरन बफेटना एकदा कोणीतरी विचारलं की तुमच्या दृष्टीने सगळ्यात बुद्धिमान माणूस कोण? वॉरन बफेटनी सांगितलं चार्ली मंगर. म्हणजे ते चार्ली मंगर किती हुशार असावेत. आणि त्यांचे एक डिअर चार्ली अल्मॅनॅक म्हणून एक पुस्तक आहे. इतकी मस्त, म्हणजे अशी खुमासदार वाक्य आणि त्यांच्या आयुष्याबद्दलची फिलॉसॉफी वगैरे खूप सुंदर आहे, व्यवसायाबद्दलची फिलॉसॉफी. या चार्ली मंगरना ते 2 वर्षांपूर्वी गेले, त्यावेळेला त्यांचं वय 93 होतं. त्या चार्ली मंगरना कोणीतरी विचारलं की हे अलीकडे मशीन लर्निंग वगैरे सगळं भरपूर आलं आहे, तुम्ही शब्द ऐकले असतील मशीन लर्निंग, ए आय. तर त्या मंगरनं विचारलं तुमचं याबद्दलचं काय मत आहे? ते म्हणले मला हे काय असलं मशीन लर्निंग वगैरे काय कळत नाही बाबा, तुम्हाला बिझनेसबद्दल विचार, मी तुला सांगू शकतो. पण ते म्हणले मी 2 गोष्टी तुम्हाला सांगतो. तर ते म्हणले काय? तर ते म्हणले मला मशीन लर्निंग वगैरे या सगळ्या गोष्टी जरी कळत नसल्या किंवा या टेक्नॉलॉजी सगळ्या नवीन गोष्टी मला काही समजत नसल्या तरी एक मला नक्की सांगावं असं वाटतं, ते असं. तर ते म्हणले काय? तर ते म्हणले की आता विचार करा की हे एवढे मशीन्स, म्हणजे सगळे ए आय वगैरे आलं आहे, हे यंत्र एवढी हुशार होत आहेत, तर ती कशामुळे? तर तो माणूस म्हणला की त्यांना शिकवलं जातं म्हणून. मग चार्ली मंगर म्हणाले म्हणून मी तुला एकच वाक्य किंवा एक म्हणजे वाक्य नव्हे पण 1-2 वाक्यात सांगतो की मशीन्स आर लर्निंग. म्हणजे ए आय एवढं का शिकतं आहे? तर मशीन्स आर लर्निंग. आणि त्यांचं शेवटचं वाक्य काय होतं? अँड ह्युमन्स आर बिझी वॉचिंग रील्स. या सगळ्यातनं आपली अवस्था ही का झालेली आहे काही प्रमाणात, हे सुद्धा मला वाटतं आपल्या लक्षात येईल. तर मला इथे तुम्ही बोलवलंत, शांतपणे ऐकून घेतलं, तर रात्रीचे 11:15 वाजता, त्याबद्दल तुमचे खूप आभार. आमच्या इचलकरंजीत 15 दिवसापूर्वी सुद्धा ह्याच विषयावर एक व्याख्यान झालं. त्यावेळी पण मी हाच प्रश्न विचारला, पण मला समाधानकारक उत्तर मिळालं नाही. तुम्ही उत्तर द्यावं. नैसर्गिक आपत्ती एवढं ए आय असतानासुद्धा नैसर्गिक आपत्ती मोठ्या मोठ्या येतच आहेत, पण त्याच्यावर ए आय काय करू शकते का आज नाही तर भविष्यात? तर ती सुरुवात झालेली सुद्धा आहे. म्हणजे ए आयनी प्रेडिक्शन्स करणं की असं काहीतरी घडू शकतं. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे जेव्हा स्वाईन फ्लूचा आजार आला होता त्यावेळेलाच, तेव्हा ए आय एवढं प्रचलित नव्हतं, पण मशीन लर्निंगने प्रेडिक्ट केलं होतं. आता प्रश्न असा आहे की ए आय प्रेडिक्ट करू शकतं, पण केव्हा? जर तुम्ही त्याला ते विचारलं तर, आणि त्याच्याकडे तेवढा डेटा त्या बाबतीतला असेल तर. या दोन्ही गोष्टी नसतील तर ए आय अर्थातच सांगू शकत नाही. आणि दुसरा त्या बाबतीत असा भाग पण येतो की या मागच्या पुन्हा असंख्य इतर ज्या गोष्टी असतात, आंतरराष्ट्रीय गोष्टींपासून राजकारण, काही गोष्टी लपवून ठेवणं, या सगळ्याचा ए आयवर किती परिणाम होतो हा सुद्धा त्यातला दुसरा मुद्दा आहे. पण अगदी पूर्णपणे तुम्ही ए आयला सगळा डेटा दिलेला असेल आणि त्याला प्रेडिक्शन करायची संधी दिली असेल तर या गोष्टी निश्चितपणे समजू शकतात. आपल्या एका मोठ्या म्युच्युअल फंड कंपनीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी स्वरूप मोहंती म्हणून आहेत, मिरे ॲसेटचे. त्या मिरे म्हणजे ते काय, मला आता आकडा माहीत नाही, काही लाख कोटीचा निधी ते स्वतः सांभाळतात. आणि त्यांनी स्वतःच्या पोर्टफोलिओबद्दल ए आयला विचारलं, आणि जेव्हा ए आयने त्यांना सांगितलं की तुम्ही खूप जास्त धोके पत्करताय, ए आयच्या सल्ल्यानुसार त्यांनी स्वतःचा वैयक्तिक पोर्टफोलिओ बदलला. म्हणजे हे एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतोय, ए आय हे सहज करू शकतं, म्हणजे याच्यात अशक्य काहीच नाही आहे. प्रश्न पुन्हा तुम्ही काय विचारता आणि नेमकं काय ॲनालिसिस मागता हा आहे. एन्थ्रोपिकचं जे मायथॉस नावाचं नवीन सॉफ्टवेअर आहे, ते मायथॉस नावाचं सॉफ्टवेअर इतकं भयानक आहे. भयानक म्हणजे चांगल्या अर्थाने पण आहे.
तर ते आत्तापर्यंत जे सॉफ्टवेअर जगभरात कुठेही चालतं त्या सॉफ्टवेअरमध्ये ज्या त्रुटी आहेत आणि त्या त्रुटी हुडकून आपण म्हणतो की हॅकर्स हॅक करू शकतात, अशा सगळ्या त्रुटी ते स्वतःहून शोधू शकतं. म्हणजे तुम्ही जसं आपण म्हणतो की गुरं सोडली मोकळी, तसं अक्षरशः अँथ्रोपिकला सोडलं या मायथॉसला, तर ते सगळ्या सॉफ्टवेअरमधल्या सगळ्या चुका हुडकून हल्लासुद्धा कसा करायचा हे सांगू शकतं. आणि ही भीती माता अशी आहे की भारतामध्ये जे सगळं सॉफ्टवेअर तयार झालेलं आहे, अगदी UPI पासून सरकारी सॉफ्टवेअर, हे सगळं सॉफ्टवेअर फक्त भारताचा प्रश्न नाही, जागतिक पातळीवरचा संरक्षण संस्थांवर साठीचं सॉफ्टवेअर, या सगळ्यामधल्या त्रुटी धडाधड यांनी दाखवल्या, ज्या आत्तापर्यंतच्या सॉफ्टवेअरला जमू शकत नव्हतं. तर मग काय होईल? आणि त्याचंच म्हणजे आता याचे परिणाम कसे होतात, तर हे बातमी आली त्याबरोबर अमेरिकेमध्ये नॉर्टन, मॅकेफी अशा सगळ्या ज्या सिक्युरिटीच्या कंपन्या आहेत त्यांचे शेअर्स धडाधड कोसळले. म्हणजे मगाशी मी म्हटलं की हा अजगर हळूहळू सगळ्यांना कसा गिळंकृत करतोय, तरी सॉफ्टवेअर कंपन्यांपासून सुरुवात झाली, आता हे सिक्युरिटी कंपन्या, उद्या अकाउंटिंगच्या कंपन्या, आपण ज्या टॉप मॅनेजमेंट फर्म्स म्हणतो, टॉप 4 का टॉप 5 आपण जे काय म्हणतो, त्यांनी त्यांची रिक्रुटमेंट 20-30% कमी केली आहे. कारण ते म्हणतात की आता आम्ही जे सो कॉल्ड कन्सल्टिंग करत होतो ते सगळे AIच करतात, मग आमच्याकडे लोकांची गरज कशासाठी? असे सगळे प्रश्न एकाधिक वाढत चालतात. रोबॉट्स जे येत आहेत, हे रोबॉट्स उद्या कुठल्याही कामासाठी येऊ शकतील. आणि शेती तर त्यातल्या त्यात सोपी गोष्ट झाली. म्हणजे साधारण एकच प्रकारचं काम करायचं असतं, पण जे अधिक कौशल्यांची कामं असतात, शेतीला मी कमी लेखत नाही, समजून घ्या. म्हणजे अधिक कौशल्याचा अर्थ जिथे क्लिष्ट वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात, तशी कामंसुद्धा जर का AI करू शकत असेल तर शेती तर अगदी सहज करू शकेल. नाही, AI ते सांगू शकेल तुम्हाला. मुद्दा असा आहे की माणसाला शेवटी काय आवडेल. म्हणजे लोक विचारतात की याचा अर्थ सगळंच बंद पडेल का? मला असं वाटत नाही. म्हणजे आता आज इथे आपण एवढ्या जे काही लोक जमलेलो आहोत ते कशामुळे जमलेलो आहोत? एक तर कदाचित हा विषय आवडीचा आहे, तुमचं या व्याख्यानमालेवर प्रेम आहे वगैरे, पण एकूण माणसांना एकत्र जमून काहीतरी करावं अशी जी भावना असते ही भावना जाणार नाही. त्यामुळे गाण्याच्या मैफिली जे काय आपण एकत्र जमून करतो ते नक्कीच चालू राहील, तिथे AI रिप्लेस करू शकत नाही. पण माणसाला जी कौशल्य आहेत ती सगळी कौशल्य AI मध्ये असू शकतात, हा निर्विवाद भाग आहे. हैदराबादमध्ये का बेंगलोरमध्ये, हैदराबादमध्ये आता एक कंपनी निघाली, त्याला अजून सरकारने मान्यता दिली नाही आहे, पण त्या म्हणजे उघडपणे म्हणजे अधिकृतपणे ते त्यांनी हे केलं आहे की त्यांच्या लॅबमध्ये जाऊन तुम्ही पॅथॉलॉजिकल टेस्ट या रक्त किंवा काही न देता करू शकता. कशा? तर त्यांच्याकडे तुमचा फक्त डोळा ते स्कॅन करतात आणि डोळा स्कॅन केल्यानंतर म्हणजे डोळ्यातल्या काय हे कॅरेक्टरिस्टिक्स, तशा कॅरेक्टरिस्टिक्स त्यांच्याकडे कोट्यावधी लोकांच्या डोळ्यांची सॅम्पल्स आहेत आणि त्या लोकांचे पॅथॉलॉजिकल रिपोर्ट्स त्यांच्याकडे आहेत. ते मॅच करून ते सांगू शकतात की तुम्हाला उदाहरणार्थ ब्लड शुगर आहे, डायबिटीस आहे किंवा अमुक जे काय आहे यांना कन्सल्ट करा. आता असं व्हायला लागलं म्हणजे खास करून ज्या एंट्री लेवलच्या शाखा आपण म्हणतो, पॅथॉलॉजी, रेडिओलॉजी, या शाखांना तर म्हणजे प्रचंड मोठा धोका आहेच. तिथे पुन्हा त्या डॉक्टर्सना काय करावं लागेल की नुसतंच डायग्नोसिस करण्यापेक्षा AI वापरून त्या डायग्नोसिसचा आणखीन चांगला वापर कसा करता येईल, प्रत्येकाला हेच करावं लागणार आहे. म्हणजे आपापल्या क्षेत्रामध्ये AIचा वापर कसा चांगला करता येईल. म्हणजे आणखीन एक वाक्य माझं सांगायचं राहिलं आणि मला हे खरोखर पटलं आहे की असं म्हटलं जातं की AIला घाबरू नका, पण तुम्हाला AI येत नसेल तर AI येत असलेल्या माणसाला जरूर घाबरा. आणि हे खरं आहे असं मला वाटतं. केलं पाहिजे. म्हणजे आत्ताचं तुम्ही जर का शिकण्याचे मार्ग बघितलेत, नवीन पिढी जी शिकते आणि जे खरोखर म्हणजे ज्यांना शिकायचं आहे ते कॉलेजमध्ये शिकतच नाहीत. ते यूट्यूबवर शिकतात किंवा इंटरनेटवर जे कोर्सेस असतात ते कोर्सेस करून शिकतात. का? कारण त्यांना माहिती आहे की या कॉलेजेसमध्ये होणार नाही. तर हे कॉलेजेसमध्ये आणणं अशक्य आहे का? नाही आहे. पण त्यासाठीची इच्छाशक्ती आपल्याकडे आहे का? ते सगळं शिकून शिकवण्याची क्षमता प्राध्यापकांमध्ये आहे का? आणि त्यासाठीची एकूण व्यवस्था UGC पासून AICTE पासून अप टू ग्राउंड लेवल आहे का? याचं उत्तर नाही असं मिळतं. हा दुर्दैवाचा भाग. नमस्कार सर. AI
मजुरासारखं हार्डवर्क करू शकते काय आणि भविष्यात विद्यार्थी कुठलं शिक्षण घ्यावं? ए आय म्हणजे न थकता काम करणारा महाभयंकर राक्षस आहे. त्यामुळे माणूस थकून झोपी जाईल पण ए आय कधीच झोपत नाही. भविष्यात कुठलं शिक्षण घ्यावं हे सांगणं अवघड आहे. कालच्या तुमच्याकडे टाइम्स ऑफ इंडिया येत असेल किंवा नसेल तर जरूर मिळून वाचवा. चांगलं आलं होतं. एडिटोरियल पानाच्या पुढच्या पानावर एक ग्राफ आहे. त्याच्यामध्ये कुठल्या नोकऱ्या धोक्यात आहेत, कुठल्या कमी याच्यात आहेत, कशावर काय परिणाम होण्याची शक्यता आहे, हे अधिकृत सर्व्हे वगैरे करून आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरची माहिती घेऊन काढलेलं ते ग्राफिक आहे. जरूर बघा. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की सर्वसाधारणपणे ए आयचा वापर होऊन पण आपली कौशल्य वापरावी लागतील अशा प्रकारच्या नोकऱ्या टिकतील. म्हणजे उदाहरणार्थ सॉफ्टवेअर डेव्हलपर टिकणार नाही पण सॉफ्टवेअर आर्किटेक्ट टिकेल, कारण त्याच्याकडनं काम कसं करून घ्यायचं हे माहीत असेल. किंवा डॉक्टर साधा टिकणार नाही म्हणजे त्याचं काम जवळपास सगळं ए आय करेल, पण ए आयचा डायग्नोसिस वापरून काम करणारा डॉक्टर टिकेल. किंवा नुसतंच आपण काय म्हणतो फायलिंग किंवा हे करणारा वकील टिकणार नाही, पण एकूण आपल्या सगळ्या केसेसच्या रेफरन्ससाठी योग्य प्रकारे ए आय वापरून त्याचा तर्कबुद्धीनी वापर करून असं काम करणारा वकील टिकेल. अशी क्षेत्र संपणार नाहीत, पण त्या क्षेत्रांमध्ये ए आयचा वापर जो करेल योग्यपणे तो माणूस टिकेल. शेवट प्रश्न. चीननी म्हणण्यापेक्षा डीपसीक एक मॉडेलनी काय केलं की ए आयचं मॉडेल तयार करत असताना जे तुम्ही म्हणालात अगदी बरोबर आहे, जो प्रचंड खर्च आहे, तो ऊर्जा लागते वगैरे, त्या सगळ्यावर मात करण्यासाठी त्यांनी त्याचं ऑप्टिमायझेशन केलं. त्याच्या तांत्रिक गोष्टींमध्ये आत्ता आपण जात नाही, पण तो मुद्दा बरोबर आहे. आपल्याकडे मुळात गोंधळ असा झालेला आत्तापर्यंत की आपण या सगळ्या मोठ्या कंपन्यांनी जशी मॉडेल्स तयार केली मुळात तशी मॉडेल्स आपण तयार करावीत का नाही या वादामध्येच आत्तापर्यंत आपली 4-5 वर्ष गेली आणि मला वाटतं ती स्पर्धा आता संपली. आपण त्याच्या बाहेर फेकले गेलेलो आहोत. आपल्याकडे दुसरा मुख्य फायदा असा आहे की आपल्याकडच्या ज्या भाषा आहेत त्या सगळ्या भाषांबद्दलची मॉडेल्स तयार करणं ही एक खूप मोठी संधी आहे आणि त्यातनं रोजगाराच्या वगैरे इतक्या संधी निर्माण होऊ शकतात. ती मॉडेल्स तयार करण्यापासून त्यातनं ज्या संधी निर्माण होतील, पण हा विचार मोठ्या पातळीवर झाला पाहिजे. पुन्हा आपल्याकडे माहिती आहे एकूण देशाची परिस्थिती बघता स्थानिक किंवा वेगवेगळ्या राज्यांच्या भाषांना महत्त्व किंवा स्वातंत्र्य देण्याचं धोरण कितपत टिकेल हा वेगळाच मुद्दा असल्यामुळे तेही कठीण आहे. तिसरी गोष्ट, वेगवेगळ्या राज्यांनी त्यांची IT किंवा डेटा सेंटर्स AI वगैरेची धोरणं राबवली आहेत, पण हे सोपं नाही आहे काम, कारण यासाठी आपल्याला डेटा सेंटर्स उभी करावे लागतील. म्हणजे AIच्या ज्या पातळ्या आहेत अगदी मूळ पातळी डेटा सेंटर, हे डेटा सेंटर उभं करायचं म्हणजे त्याच्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर जमीन, सुरक्षितता, कनेक्टिव्हिटी, रस्ते, स्वच्छता, पाणी, वीज, कूलिंग सिस्टेम्स या सगळ्या गोष्टी लागतात. या आपल्या देशामध्ये आत्ता शक्य आहेत का मला माहीत नाही. त्यामुळे हे कागदावर चांगलं दिसतंय नेहमीच्या धोरणांसारखं, पण हे प्रत्यक्षात किती होईल याची शंका वाटते. म्हणजे पुन्हा हे वैयक्तिक पातळीवर लोक आपापल्या परीने काय करू शकतात अशाच पातळीवर राहण्याची दाट शक्यता दुर्दैवाने दिसते. कसं आहे, एक तर AIचे मूळ प्रकार आहेत. मूळ म्हणजे ChatGPT, जेमिनाय, क्लॉड वगैरे ही मूळ स्वरूपं झाली. त्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कामांसाठी तयार केलेली सॉफ्टवेअर्स, म्हणजे क्लॉड कोड हे सॉफ्टवेअरसाठी, क्लॉड कोवर्क हे ऑफिसच्या कामांसाठी, किंवा आता ओपन AIनी ओपन AI कोडेक्स नावाचं तयार केलं आहे. आता कालचीच घोषणा आहे ओपन AIची की ते सगळ्याच प्रकारच्या कंपन्यांची कामं AIनी कशी सोपी होतील हे तयार करण्यासाठी ते एक छोटी कंपनी किंवा असे लोक तयार करतात. आणि त्यामुळे भारतीय सॉफ्टवेअर कंपन्यांचे शेअर्स 4-4% घसरले, कारण ती कामं समजा आता ओपन AIच करत असेल तर मग ह्या कंपन्या काय करणार असा प्रश्न आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारची सॉफ्टवेअर्स आहेत त्या क्षेत्रातल्या कामासाठी.
भूमी सध्याचा त्याचा वर्तमान काळ आणि येणाऱ्या भविष्यकाळामधील त्याचे धोके याचं अत्यंत सूक्ष्मपणे विवेचन केलं, त्याबद्दल सर्व आयोजक संस्थांच्या वतीनं अत्यंत मनापासून मी आपले आभार या ठिकाणी व्यक्त करतो.